नमस्कार. आज आपण मराठी साहित्यातील खूप महत्त्वाचा विषय चर्चेला घेणार आहोत. गेली कित्येक वर्ष झाले या चर्चेसाठी समोर येणं महत्त्वाचं होतं. मराठी साहित्यामध्ये मिथकांचं स्वरूप कशा प्रकारे आहे किंवा मराठी साहित्यामध्ये पर्यावरण ज्या पद्धतीने आलेलं आहे त्या पर्यावरणामध्ये असलेल्या मिथकांची चिकित्सा कशी करायची अशा प्रकारची एक चर्चा म्हणून गेले कित्येक दिवस झाले विषय डोक्यामध्ये होता आणि म्हणून मग आपण आज चर्चेला आलो आहोत. मराठी साहित्य समृद्ध आहे. मराठी साहित्याला इतिहास आहे. मराठी साहित्याला भूगोल आहे. मराठी साहित्यामध्ये तत्वज्ञान आहे. परंतु मराठी साहित्यामध्ये अंधश्रद्धा आहेत. मराठी साहित्यामध्ये शोषणाच्या विचारधारा आहेत. मराठी साहित्यामध्ये मिथक कशा पद्धतीने आलेले आहेत. मी खूप जबाबदारीने हे विधान करतो की मराठी साहित्यामध्ये शोषण, अंधश्रद्धा आणि मिथकांचा सुद्धा समावेश आहे. कारण मराठी साहित्यातला माणूस ज्या पद्धतीने जगतो वास्तवादी जीवनामध्ये तो विविध प्रथा, परंपरा, विचारधारा आणि जगण्याच्या पद्धती घेऊन जातो. त्यामुळे साहजिकच आहे त्याचा पर्यावरणाशी पण सहसंबंध येतो आणि या भोवतालच्या पर्यावरणामध्ये तो जगत असताना त्याच्या जीवन पद्धतीमध्ये आपसुकच पारंपरिक घटना, प्रसंग आणि पारंपरिक विचारांचा समावेश त्यामध्ये होतो. तर मराठी साहित्यात जे पर्यावरण आहे आणि या पर्यावरणामध्ये जी मिथके आहेत या मिथकांचा अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आतापर्यंत मराठी साहित्यामध्ये ज्या पद्धतीने माणसांविषयीचा अभ्यास आलेला आहे, जगभर अशा विचार प्रक्रिया होत राहतात कंटिन्यू की माणसांचा अभ्यास केंद्रस्थानी मानून साहित्य लिहिलं जातं. साहित्य लिहिणारा हा माणूस असतो आणि साहजिकच त्याच्या भावभावना, मनातील विकल्प, भावभावना आणि रसांचं स्वरूप साहित्यामध्ये, त्याच्या लिखाणामध्ये, अभिव्यक्तीमध्ये उतरतं आणि तो व्यक्ती लिहायला लागतो आणि हे लिखाण माणूस केंद्रित होत राहतं. परंतु माणसांवर ज्या प्रक्रियेचे परिणाम होतात त्या प्रक्रियेमुळं निसर्गात घडत असतात, पर्यावरणात घडत असतात. म्हणजे अगदी केमिकल रिॲक्शन पासून ते जे काही नैसर्गिक वायू आहेत, धातू आहेत, केमिकल्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, अणुरेणू आहेत, तर या सगळ्यांचा प्रभाव, परिणाम, अभिसरणाच्या प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया या सगळ्या मानवी जीवनामध्ये, मानवाच्या जगण्यामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये सातत्याने घडत राहतात. यामागे पर्यावरण असतं, यामागे निसर्ग असतो आणि याचा परिपाक म्हणून त्याच्या साहित्यात काय बदलाव येतात किंवा त्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचं संक्रमण आलेलं असतं. म्हणजे एखादा व्यक्ती, एखादं पात्र एखाद्या कादंबरीमध्ये क्रोधाने काम करतं, म्हणजे क्रोधाने वागतं, क्रोधाने हिंसा करतं, क्रोधाने हत्या करतं. हे का करतं तर त्याच्या मेंदूमध्ये क्रोधाच्या संदर्भात असणाऱ्या प्रक्रिया सुरू असतात. जे काही केमिकल्स मेंदूमध्ये असतात ते मेंदूमध्ये प्रक्रिया करतात आणि त्याला हिंसेस उद्युक्त करतात आणि म्हणून तो हिंसा करतो आणि त्यावर एखादा लेखक लिहितो, त्याला कादंबरीमध्ये पात्र म्हणून घेतो. हे पात्र अपात्र असतं किंवा हे न पात्र असतं किंवा हे त्याला आपण ड्रामॅस्टिकच्या भाषेमध्ये आपण अ हिरो
किंवा अनट किंवा खल अशा पद्धतीने बघतो आपण त्याकडे, तर हे पात्र येतं. म्हणजेच ज्या पर्यावरणामध्ये लेखकांची पात्र, येणारा भावभावनांचा संसर्ग निर्माण होतो, लिहू लागतो किंवा त्याच्या अनुषंगाने त्या साहित्यामध्ये येतं, त्या पर्यावरणामध्ये ह्या सगळ्या बदलावाची घडी सुरूच असते. आणि म्हणून पर्यावरणामध्ये मानवी मेंदूमध्ये विचार येणाऱ्या संसर्ग प्रक्रियेमध्ये जी मिथकं निर्माण होतात, ही मिथकं श्रद्धा, अंधश्रद्धायुक्त किंवा विचार, धार्मिक विचार, नैतिकता, अनैतिकता, सत्य, असत्य, सकारात्मक, नकारात्मक, प्रभावकारी, अप्रभावकारी, सदृश्य, अदृश्य, किंवा या मिथकांचा जो काही परिणाम आहे हा सर्वंकष परिणाम मानवी जीवनावर साहित्याच्या माध्यमातून तर होतोच होतो, परंतु रोजच्या दैनंदिन जीवना माध्यमातून सुद्धा होत असतो. मराठी साहित्य ज्या पर्यावरणात निर्माण होतं ते पर्यावरण म्हणजे भारतीय उपखंडाचं पर्यावरण. महाराष्ट्र ज्या भूगोलावर, ज्या प्लेट्सवर उभा आहे त्या प्लेट्सचं वातावरण म्हणजे इथले ऋतुमान, इथले पर्वत, पठारे, नद्या, इथले हवामान आणि त्याला अनुसरून येणारं जीवन पद्धतीचं जगणं जे आलेलं आहे, त्या सर्व प्रक्रियेमधून महाराष्ट्रातला माणूस जातो आणि लिखाण करताना त्या लिखाणाच्या प्रभावामध्ये या पर्यावरणाचं संतुलन असंतुलन समाविष्ट झालेलं असतं. मग मराठी साहित्यात मिथकं कशा पद्धतीने येतात असा प्रश्न आपल्याला येतो. म्हणजे पर्यावरण हा विषय जसा वैज्ञानिक रासायनिक आहे तसाच पर्यावरणाच्या अनुषंगाने आलेल्या मिथकांचा अभ्यास सुद्धा वैज्ञानिक आणि रासायनिक पद्धतीचा सुद्धा आहे. तो तितकाच मानसशास्त्रीय अभ्यास आहे, तो तितकाच भौगोलिकशास्त्रीय अभ्यास आहे, तो तितकाच भौगोलिक आणि ऐतिहासिक किंवा अर्थशास्त्रीय आपण असं म्हणू तो अभ्यास आहे. मानववंशशास्त्राचा अभ्यास तर तो आहेच आहे, परंतु या सर्व शाखांना घेऊन चालणारा आंतरविद्याशाखीय हा असा अभ्यास आहे की पर्यावरणामध्ये आलेले मिथकं. आता पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत तरी माणसाचं साहित्य, मानवाने निर्माण केलेलं जगभर साहित्य हे मानवतावादी दृष्टिकोनाच्या अनुषंगाने होतं, म्हणजेच ते मानवतावादी केंद्र अशा प्रकारचे होतं. परंतु कालांतराने हे साहित्य निसर्गवादी साहित्य केंद्री बनत चाललेलं आहे. म्हणजे माणूस ज्या पर्यावरणामध्ये राहतो त्या पर्यावरणाचा समतोल असमतोल तो पाहतोय, तो जगतोय, त्याचे परिणाम म्हणजे आजचा जो भूगोल आहे हा भूगोल ग्लोबल वॉर्मिंगने कशा पद्धतीने बदलतोय. म्हणजे अगदी अंटार्क्टिका खंडापासून ते दक्षिण खंडापर्यंत ज्या बदलावाच्या भूमिका किंवा ज्या बदलावाचं पर्यावरण निर्माण होतंय त्याचे परिपाक म्हणून माणसाच्या जगण्याच्या पद्धतीवर सुद्धा होत आहेत. आणि म्हणून साहित्यही बदलत आहे. साहित्य केव्हा बदलतं तर त्याच्या मागे असणाऱ्या सगळ्या ज्या काही भूमिका असतील, प्रक्रिया असतील, पर्यावरण असेल किंवा हालचाली असतील किंवा ज्या विचारांच्या शलाका असतील, ह्या सगळ्या डायमेन्शनल पद्धतीने, अगदी मितीय, त्रिमितीय, व्हेरिफिकेशनल पद्धतीने त्या सातत्याने सुरू असतात, होतात. म्हणून साहित्य सुद्धा अगदी बदलते सुरू. म्हणजे 1960चं साहित्य आणि 2010चं साहित्य यामध्ये आलेला पर्यावरणात्मक बदल हा अत्यंत मूलगामी सुद्धा आहे आणि तो परावर्ती केंद्रीय सुद्धा आहे. म्हणजे त्याचं एकच केंद्र न राहता असंख्य केंद्राच्या भोवती असणाऱ्या परिघासोबत हे साहित्य
आणि त्या परिघाला बाहेर ओलांडून सुद्धा जाऊ पाहते किंवा जाते. यामागे एकच कारण आहे, तर ते म्हणजे बदलत्या स्थितीचं वर्णन करणारं साहित्य माणूस केंद्री न राहता तो निसर्ग केंद्री होत आहे. पर्यावरण म्हणजे काय, तर जसं की भूगोल, निसर्ग, हवामान, जल, वनस्पती, प्राणी, प्रदूषण इत्यादी संदर्भात जो काही आशय माणसाच्या मेंदूमध्ये निर्माण झालेला आहे त्याला आपण पर्यावरण अशी एक चौकट दिलेली आहे, किंवा त्या संदर्भात आपण पर्यावरण हा शब्द वापरतो भाषेच्या वापरामध्ये. आणि माणसाने या सगळ्या निसर्गाच्या संदर्भात येणारे जे काही संदर्भ आहेत ते साहित्यामध्ये कसे घेतले आहेत, ते घेताना कोणत्या पद्धती वापरलेल्या आहेत, किंवा ते घेताना त्याची चिकित्सा कशा पद्धतीने केली आहे, त्याच्यासोबत आलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा कशा आहेत, शोषण कसं त्यामागे दडलेलं आहे, किंवा त्यातून झालेली निर्माण मिथकी कशी आहे, याचा अभ्यास पर्यावरणाचा अभ्यास म्हणून आपल्याला पण पाहता येतं. आता पर्यावरणाचा जो काही साहित्याचा भाग आहे, महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आपण बघत आहोत की मराठी साहित्यामध्ये अगदी संत परंपरेपासून पर्यावरणाचा विचार घेऊन आलेलं साहित्य मराठी साहित्यामध्ये अभ्यासाला मिळतं. अगदी म्हणजे लीळाचरित्रामध्ये सुद्धा हे संदर्भ सापडतात. चक्रधर स्वामींच्या लीळा ज्या पद्धतीने महिम भटांनी लिहिल्या, त्यावेळेस महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग कोणत्या पद्धतीचं पीक घेतो, म्हणजे अगदी चक्रधर स्वामींच्या प्रसादामध्ये जे सोले, मुंगाचे सोले किंवा हरभरे किंवा त्यामध्ये वटाणे अशा पद्धतीने जो प्रसाद आलेला आहे, हा प्रसाद ज्या भूमीतून उगवतो तिथलं भूगोल, तिथलं पर्यावरण, तिथली शेती, तिथली माती आणि मातीचे कस या संदर्भात सुद्धा महिम भटांच्या लीळाचरित्रामध्ये संदर्भ पर्यावरणीय संदर्भ म्हणून आपल्याला अभ्यासता येतात, बघता येतात. पुढे चालून नामदेवांच्या साहित्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या पर्यावरणासंदर्भ किंवा जागतिक भूखंडामध्ये भारतातल्या पंजाब सारख्या देशामधले असलेल्या वनस्पती आणि उत्पादनासंदर्भात नामदेवांचं साहित्य पण सुद्धा बोलू पाहते. पुढे संत तुकारामांचं साहित्य आहे की जे अगदी वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वनचरे असं ज्ञानेश्वर पर्यावरणाविषयी आपुलकी आणि प्रेम भावना सांगताना आपल्या साहित्यामध्ये कसा इन्क्लुडेशन करून घेतात. किंवा संत ज्ञानेश्वर तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामी चित्त केले, अशा पद्धतीने ज्ञानेश्वरांनी जे संदर्भ घेतलेले आहेत पर्यावरणाचे किंवा पर्यावरण त्यांच्या साहित्यामध्ये कशा प्रकारे आलेलं आहे इत्यादी अशा म्हणजे अगदी बहिणाबाई, मीराबाई, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, नरहरी सोनार, नंतर जनाबाई, अशा संतांच्या परंपरेमध्ये निसर्ग आणि निसर्गाला धरून येणारा पर्यावरणवाद जो मानवतेसाठी खूप महत्त्वाचा आहे तो मराठी साहित्यामधून अत्यंत चमकदार पद्धतीने झळकून आलेला आहे. कारण की निसर्गाचं वर्णन करताना मानवतावाद, नीती अनीती, श्रद्धा अंधश्रद्धाच्या संकल्पना संदर्भाचा अभ्यास मराठी साहित्यातील संत परंपरेमध्ये पाहायला मिळतो. संत ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये निसर्गाविषयी तर ओतप्रोत प्रेम भरलेले आहेच आहे, परंतु निसर्गाचं संगोपन करण्यासाठी जी ममता लागते ती ममता निर्माण करण्याची भूमिका ज्ञानेश्वरांनी माणसांच्या हाती साहित्याच्या मधून दिलेली आहे. निसर्ग जपावा, निसर्गाला सांभाळावं, पर्यावरणाला सांभाळावं म्हणून मानवी जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचा संकेत ओव्यांच्या कित्येक संदर्भामधून पाहायला मिळतो. त्याचसोबत सकल संत तुकाराम गाथेमध्ये सुद्धा विविध संदर्भ असे येतात
की जे निसर्गाला अनुरूप आहेत, निसर्गाचं संवर्धन करणारे आहेत, निसर्गाला जपणारे आहेत, निसर्गाच्या पासून निर्माण होणाऱ्या उत्पादनाच्या संदर्भात आहेत आणि निसर्गामधून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचा वापर मानवी जीवनासाठी कशा प्रकारे व्हायला पाहिजेत, मानवी जीवनाच्या व्यतिरिक्त ज्या खाणी आहेत, स्वेद, अंडज, उद्बीज, ह्या सगळ्या खाणींसाठी सुद्धा निसर्गातील म्हणजे अगदी तुकारामांच्या शेतातील धान्य खाणारी पाखरं असा संदर्भ घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुकाराम सहज त्या पाखरांना खाऊ देतात आणि ते भंडाऱ्या माळांवर स्वतःचं चिंतन करत बसतात. म्हणजे निसर्गात होणाऱ्या उपलब्धतेवर केवळ माणसांचाच अधिकार नाही, त्यातून होणाऱ्या वर्चस्ववादी भूमिकेची खंडणी करताना तुकाराम महाराज अगदी सांगतात की हे सगळा वाटा हिस्सा सगळ्या खाणींचा आहे, सगळ्या सजीवांचा आहे, तो मिळून मिसळूनच खायला पाहिजे. म्हणून ते वनचर्या आम्हा सोयरे अशा प्रकारचा अभंग आपल्या साहित्यामध्ये ठेवतात. म्हणजे मराठी साहित्याला एक पूर्वपरंपरागत जी परंपरा आलेली आहे, निसर्गाविषयी प्रेम दाखवणारी, पर्यावरणाविषयी आदरभाव दाखवणारी, त्याची जपणूक करणारी, त्याचा आणि साहित्याचा संदर्भ अत्यंत तोलामोलाचा आणि महत्त्वाचा असा आजच्या काळासाठी खूप गरजेचा आहे. मराठी साहित्यामध्ये लोकसाहित्याचं प्रमाण सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लोकसाहित्य ज्या पर्यावरणामध्ये निर्माण झालेला आहे त्याचा संदर्भ मराठी साहित्यामध्ये सातत्याने येत राहतो. अगदी म्हणजे जर तुम्ही प्रभाकर मांडे, विश्वनाथ शिंदे, हरिश्चंद्र थोरात, दुर्गा भागवत किंवा यांचं नाव घेऊ आपण, ज्या अखिल भारतीय मराठी साहित्याच्या तारा भवाळकर असेल, अशा सगळ्या लोकांनी किंवा या लेखकांनी मराठी साहित्यात येणाऱ्या लोकसाहित्याविषयीचा अभ्यास केला. आता हे लोकसाहित्य ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी पर्यावरण कसं आहे आणि त्या पर्यावरणाचा संदर्भ त्यांच्या मुखोद्गत असणाऱ्या भागांमध्ये, मुखोद्गत असणाऱ्या कथा, कविता, पोवाडे, गण, वग, नाट्य आणि लोकपरंपरागत ज्या काही भारुडं, भजनं किंवा जे काही परंपरेचं साहित्य आहे, मौखिक साहित्य आहे, कलात्मकतेचं साहित्य आहे, कला सादर करण्यातून येणारं जे साहित्य आहे, म्हणजे अगदी नाटक करताना नाटकात येणारा पर्यावरणाचा विषय कशा पद्धतीने भारुडांमधून एकनाथ, एकपात्री एकनाथ कशा पद्धतीने सांगतात, तर ते म्हणजे रणरणत ऊन, ते ऊन का आहे तर मराठवाडा आहे, मराठवाड्यात दुष्काळ आहे, पाण्याची दुर्भिक्ष कहाणी आहे आणि कहाणीमुळे तिथल्या वाळूतून चालणाऱ्या मुलाचे पाय चटचट जळत आहेत याविषयीची एक विदीर्ण अशी मनातली कोमल भावना संत एकनाथ त्यांच्या भारुडांमधून किंवा कथा काव्यामधून वाचकांपुढे ठेवतात. मराठी साहित्यात पर्यावरणाचा विषय संतांनी वेगळ्या पद्धतीने हाताळलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये संतांची मानसिक जाणीव किंवा जनतेविषयीची असणारी मानवाविषयीची आदरात्मक भावना ही अत्यंत टोकाची, संवेदनशील आणि चिकित्सक अशी आहे. म्हणून मराठी साहित्यात येणारा संत साहित्यातील पर्यावरणीय विषयक अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून लोकसाहित्य कसं आलेलं आहे तर ते पर्यावरणाला धरून आलेलं आहे. इथल्या झाडा, वेली, पाना, फुलांचं साहित्य तर लोकसाहित्यामध्ये तर आहेच आहे, पण त्याचा परिणाम कसा आहे की जसं की एक थोडक्यात एक काव्य आहे किंवा लहान मुली या बसल्या म्हणजे बाहुल्या बाहुल्या खेळतात किंवा त्या बसल्यानंतर त्यांचे गाणी कशी आहेत तुम्ही बघा की कारल्याचा वेल लावग सुने मग जाई आपल्या माहेरा. आता हा कारल्याचा वेल म्हणजे काय तर संसार सुरू असताना ती ओढ जी असते माहेराकडे जाण्याची आणि सासरला न राहण्याची, बऱ्याच वेळा मुलींना आवडत नाही सासर किंवा
मुलींना आपलं मायपण घर पण सोडून तिला सासरी राहावं लागतं. त्याचं दुःख हे कडवटपण ते रुजव म्हणते, रुजवंगी म्हणजे सासरला राहण्याची तुझी क्षमता निर्माण कर. तुझं घर आता ते नाहीये. असा परंपरागत ढाचा, परंपरागत विचार, शैली, परंपरा या सगळ्या गोष्टींचा परिपाक त्या अशा गोव्यांमध्ये किंवा त्या या मिथकांच्या संदर्भामध्ये सुद्धा मराठी साहित्यातल्या लोकसाहित्य या परंपरेमध्ये आलेला आहे. ओव्या आहेत, लोरी आहेत, शेतीगीतं आहेत, सणोत्सव गीतं आहेत, अगदी निसर्ग चक्र, ऋतू, वृक्ष, वेली या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात येणारा जो मानवी स्वभावाचा भाग भावना म्हणून ज्या लोकसाहित्यामध्ये आलेल्या आहे. अगदी शिवारी आलाय थवा त्याला अवघा पडला. एक शेतकरी नांगरावर जो पेरतो आहे, पेरल्यावर ती धान्य खाण्यासाठी थवा येतोय आणि हा थवा शेतीच्या बाहेरचा आहे म्हणून आपल्या शेतीत टाकलेलं, नेमकंच टाकलेलं जे काही बी बियाणं आहे हा थवा खाऊन घेईल आणि येणारं पीक येणार नाही म्हणून या थवेला आता हाणण्याची, हाकलून देण्याची गरज झालेली आहे असं. किंवा धान्यावर आलेलं जे शेत आहे, कंस उभी आहेत, अगदी दाणेदार कंस आहेत आणि या कंसावर लावऱ्या, पारव्या, साळुंक्या किंवा भलार किंवा अशा चिमण्या या सगळ्या येऊन ते कंस खातायत, त्यांच्या धांडे करतायत. म्हणून थोडंसं आपल्याला सुद्धा राहिलं पाहिजे असा एक शेतीचा भाव किंवा शेतकऱ्याचा आपल्या जगण्याविषयीचा अंतर्भाव साहित्यामध्ये, लोकसाहित्यामध्ये अगदी निमूटपणे आलेला आहे. म्हणजे हे येणं, साहित्यामध्ये असं येणं हे निसर्गाच्या पर्यावरणाला धरून आहे. आता आपण काही महत्त्वाच्या ज्या काही मिथकाच्या संकल्पना आहेत तर या मिथकाच्या संकल्पना सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे की मिथक कसं तयार होतं, ही मिथक संकल्पना काय आहे आणि ती पर्यावरण या विषयामध्ये कशी आली, पर्यावरण या विषयामध्ये कशा पद्धतीने आलेली आहे. मिथक म्हणजे लोकपरंपरेनं जपवणूक करून आलेली एखादी विचारधारा किंवा असंख्य विचारधारा ज्यावर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक, आर्थिक, व्यावहारिक, लोकपारंपरिक जे काही संकेतनं त्याच्यावर लपेटलेली आहेत अशा सगळ्या वास्तव अवास्तव संकल्पनांची सत्य असत्य अभिव्यक्तीतून मुखोद्गत अमुखोद्गत, लिखित किंवा टंकित किंवा शिल्पशैलाकृती, दगडमूर्तिकला, किल्ले लेणी नाणी अशा सगळ्या ऐतिहासिक साधनांद्वारे किंवा मौखिक मानववंशात मौखिक पद्धतीने आलेली जे काही विचारधारा आहेत त्या विचारधारा उपदेश, संस्कार, पवित्र्य, अपवित्रता, नीती, अनीती, संवेदनशीलता या सगळ्या गोष्टींना घेऊन आलेली निसर्गाबद्दलची एक भावना साहित्यात किंवा मौखिक पद्धतीने लोकव्यवहारात आलेली आहे. अशा सगळ्या गोष्टींना मिथक असं म्हणतात. मिथक काय आहे तर एखादी विचारधारा धार्मिक परंपरेतून आली, तिला जपली आणि त्यातून संस्कृती जपण्यासाठी जे काही कर्तव्य झाली, कामं झाली किंवा जे काही इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत, उपयोगितेच्या बाबतीत जे काही गोष्टी घडल्या ती गोष्टी म्हणजे मिथक. मिथक जपणूक करणं, मिथक जपणं. त्या मिथकातून उपदेश, संस्कार आणि निसर्गाबद्दलची आदराची भावना हा जो जितका सकारात्मक विचार या ठिकाणी केलेला आहे तितकाच नकारात्मक विचार सुद्धा मिथकांच्या संदर्भात करणं गरजेचं आहे. कारण की मिथक हे पवित्र नीतिसंकेताला धरून आणि संस्काराला धरून जितके आहेत तितकेच ते अनैतिक आहेत, असांस्कारिक आहेत आणि शोषणाला पूरक सुद्धा आहेत. जसं की आपण बघतो की निसर्गामध्ये असणारे झाडे, पर्वत, नद्या, प्राणी, पशु, पक्षी, हवामान यांना दैवी आणि पावित्र्य असे संकेत आहेत.
मिथकांमध्ये. परंतु त्याचसोबत अदैविक, असांस्कृतिक आणि अपावित्र्य रूप सुद्धा या मिथकांच्या मागच्या बाजूला तपासणं गरजेचं आहे किंवा असतात. आणि म्हणून मिथक हे दोन्ही पद्धतीने शोषणास पूरकही असतात आणि शोषणाला नष्ट करणारे सुद्धा असतात. आपण ज्या स्थितीवर आहोत त्या मिथकांकडे बघतोय, त्या मिथी कोणत्या आहेत, कशा आहेत, त्याला कशाचं प्रारूप दिलं गेलेलं आहे याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण विषय पर्यावरणीय मिथकांचा चिकित्सक अभ्यास अशा स्वरूपात आपण चर्चा करणार आहोत. मग मराठी साहित्यामध्ये पर्यावरणाचं मिथकांचं स्वरूप हे कशा पद्धतीने आलं आहे किंवा काय आहे, हे स्वरूप कसं बघता येईल, तर काही उदाहरणं आपण बघू किंवा काही पर्यावरणीय घटकांच्या संदर्भात महत्त्वाचे काही उदाहरणं चिकित्सक स्वरूपात आपण पाहणार आहोत. जसं की पर्यावरणामध्ये आपल्याला जी घटक आहेत ती घटक आपण अभ्यासक म्हणून नद्या, पर्वत, पठारे, जंगले, तलाव, सरोवरे, अगदी झाडाझुडपांपासून वेली वल्लरीपर्यंत ह्या गोष्टी निसर्गाचे घटक म्हणून हवामान म्हणून आपण बघतो. निसर्गातला एक घटक मानव, प्राणी, पशु पक्षी, सजीव सृष्टी, जीवजंतू या सगळ्या गोष्टीकडे आपण बघत असतो. अगदी म्हणजे नारूचा जो रोगी आहे तो रोगी अपवित्र म्हणून त्याच्याकडे बघतात. म्हणजे त्या रोगाचा संसर्ग जर झाला तर नारू रोग आपल्याला सुद्धा होईल, म्हणजे जीवजंतूच्या संदर्भात असणारं मिथक. तर त्या नारू रोगीचा आपल्याला संसर्ग होऊन आपल्याला सुद्धा नारू होईल आणि म्हणून त्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. नारूच्या रोग्याला एका वेगळ्या ठिकाणी ठेवायला गरजेचं आहे. म्हणून जी काही मिथकांची संकल्पना आरोग्याच्या भूमिकेची, पर्यावरणीय आरोग्याच्या भूमिकेमध्ये, जीवजंतूच्या भूमिकेमध्ये, जीवजंतूच्या मिथकांमध्ये जी पूर्वीच्या काळी होती, आता नारूरोग पूर्णांशाने नष्ट झालेला आहे, नारूरोग नाहीये, परंतु पूर्वीच्या काळी संकल्पना होती की नारू रोगाला दूर ठेवा. हे जे मिथक आहे, नारूरोगी मिथक, नारू हा मिथक जीवजंतू. आता हा जीवजंतू ज्या पर्यावरणामध्ये जगला ते पर्यावरण त्या नारूला पोषक असं होतं. म्हणून सकारात्मक पद्धतीने जर नारूकडे बघायचंय तर नारू हा जीव ज्या पर्यावरणामध्ये जगला ते पर्यावरण खूप महत्वाचं होतं त्या नारूसाठी. परंतु जेव्हा तो मानवाच्या शरीरामध्ये येऊन मानवाला नष्ट करण्यासाठीचे रसायन निर्माण करतो किंवा नष्ट करण्यासाठीच्या जखमा निर्माण करतो शरीरावर, तेव्हा मात्र ते पर्यावरण अशुद्ध, अपवित्रता किंवा अनैतिक आहे. अशा प्रकारचे मिथक पर्यावरणामध्ये, आरोग्यिक पर्यावरणामध्ये, शारीरिक पर्यावरणामध्ये आणि वैचारिक पर्यावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मिथक पर्यावरणामध्ये आलेलं आहे. हे पर्यावरण केवळ भौतिक अशा स्वरूपात न बघता भौतिक, अतिभौतिक, शारीरिक, मानसिक, वैचारिक, नैतिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा स्वरूपात सुद्धा हे पर्यावरण पाहणं खूप महत्वाचं आहे. आता निसर्गामध्ये जे झाडं आहेत तर झाडाच्या संदर्भात सुद्धा काही मिथक आहेत. ही कशी मिथक आहेत तर बघा, आपल्या भारतामध्ये ज्या झाडांची संख्या आहे किंवा जी झाडं उपलब्ध आहे निसर्गाच्या कुशीमध्ये, तर त्या झाडाच्या संदर्भातच मिथक निर्माण झालेली आहेत. म्हणजे आपल्याकडे अगदी अमेरिका, इंग्लंड किंवा जपान मध्ये असणारी झाडं जगत नाहीत, टिकू शकत नाहीत, तसं पर्यावरण नाही. किंवा रशियात अतिशय बर्फाळ ठिकाणी असणाऱ्या झाडांची संख्या ती महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही नाही आहे. तसं वातावरणच नाही, कारण की बर्फच नाही. म्हणून त्या झाडांविषयी भारतामध्ये कोणत्याच प्रकारची मिथकाची संकल्पना आलेली नाही. मिथक हे केव्हा उपलब्ध होतात जिथे त्याची उपलब्धता वस्तू आहे, उपलब्धता व्यक्ती आहे, उपलब्धता विचार आहे
अशाच ठिकाणी मिथकांची भारतामध्ये निर्माण झालेली मिथकांचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे भारतामध्ये साधारणतः जी झाडं आहेत ही झाडं दीर्घकाळ टिकणारी काही झाडं आहेत, जसं की वड आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे, चिंच आहे, महार्क आहे किंवा लिंब आहे. ही झाडं हजारो वर्ष टिकतात, म्हणजे शतकानुशतकं ती झाडं राहतात. परंतु हे त्यांच्या दीर्घायुष्यामध्ये असंख्य मानवांच्या विचार करणाऱ्या पिढ्या जन्माला आल्यामुळे पूर्वीच्या पिढीमध्ये या झाडाची अवस्था काय होते, कशी होते आणि आता हे झाड आपल्या पिढीवर कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे, वाढलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने येणारं त्याचं पर्यावरण कसं झालेलं आहे. म्हणजे वडाचं झाड असेल, अगदी मोठमोठ्याला त्याच्या फांद्या होतात. ह्या फांद्या 40-40, 30-30 मीटर असतात आणि मोठ्या जाडजूड असतो तो वडाचं झाड आणि म्हणून ते अगदी पसरलेलं असतं. साहजिकच एखादा कादंबरीकार वडाचं झाडाचं स्वरूप सांगताना किंवा त्याचं लौकिक पद्धतीने अलौकिक पद्धतीने स्वरूप विवेचन करताना तो साहजिकच सांगतो की अगदी मोठाल्या हातांचा माणूस त्या ठिकाणी अंधारात उभा होता. या मोठाली दोन्ही हात लांब लांब पसरलेली होती आणि अगदी भरगच्च असा अंधार त्या वडाच्या झाडाखाली होता. म्हणजे वडाचं झाड हे चोरांच्या कथेमध्ये कशा पद्धतीने येतं, कारण की चोराला बसण्यासाठीची जागा वडावर खूप मोठ्या पद्धतीने उपलब्ध होते. त्याच दुसऱ्या स्वरूपात आपण बघितलं तर पिंपळाचं झाड आहे, अत्यंत मोठं असतं, उंच असतं, डेरेदार सावली असते आणि रात्रीच्या वेळेला या वडा पिंपळाच्या झाडाखाली अंधार भरपूर असतो. आणि अंधार असं आहे, अंधार हे एक मिथकच आहे, पर्यावरणीय मिथकच आहे. अंधार म्हणजे हे अज्ञान कसं तर ते समजून घेऊ की अंधारामध्ये आपल्या दृष्टीपटलाला, आता पुन्हा जो केमिकल आणि भौतिक रसायनांचा जो अभ्यास आहे, शरीर हे एक भौतिक आहे आणि भौतिक शरीरामध्ये जे डोळे आहेत त्या डोळ्यांच्या खोबण्या, त्याचे मिती, त्याचे बिंदू, त्याची परावर्तन रेषा, ह्या सगळ्या गोष्टी गणितीय आणि भौमितीय तसेच वैज्ञानिक गोष्टी सुद्धा आहेत. तर एखादी प्रतिकृती आकृती आपल्याला जी दिसते त्यामध्ये दिसण्यासाठी लागणाऱ्या प्रकाश कणांची भूमिका किती महत्त्वाची आहे. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला जी दिसते ती दिसणारी वस्तू ही का दिसते तर त्या वस्तूवर पडणारा प्रकाश हा आपल्या दृष्टीपटलापर्यंतच्या केंद्रबिंदूपर्यंत जाऊन त्याच्या मागच्या पार्श्वभूमीवर जी उलटी प्रतिमा तयार होते, त्या उलटी प्रतिमेमुळे आपल्याला समोरची प्रतिमा ही सरळ दिसते. हा आपल्या नाभीय केंद्रबिंदूचा परावर्तन झालेला प्रतिमांचा अभ्यास आहे. आणि म्हणून मिथकांच्या संदर्भात आपल्याला जो झाडाखालचा अंधार आणि म्हणून झाड अपवित्र, म्हणून झाड हे मिथक, म्हणून झाड हे दैवी, म्हणून झाड हे भूताचं राहण्याचं ठिकाण, अशा पद्धतीचे संकेत मराठी साहित्यामध्ये प्रकर्षाने जाणून येतात. म्हणजे झाडाखाली अंधार असला, अंधाराचा आपल्याला अंधार हा अज्ञान कसा असतो तर आपल्याला अंधारामध्ये प्रकाश किरणांमुळे काही गोष्टी दिसतात. जर प्रकाश किरण तिथे पोहोचत नसेल, खूप अंधार असेल, रात्रीची वेळ असेल, त्यातल्या त्यात अमावस्या म्हणजे अजून नैसर्गिक भाग आहे, अजून पर्यावरणीय भाग आहे की पृथ्वीच्या बाजूला चंद्र जातो आणि मग पृथ्वीचा अंधार चंद्रावर पडतो. चंद्राची परावर्तन ऊर्जा किंवा परावर्तन प्रकाश हा पृथ्वीवर न पडल्यामुळे पृथ्वीवर रात्रीला खूप अंधकार होतो, अंधार होतो, दिसत नाही, डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही, इतका अंधार, काळा कुट्ट अंधार. अगदी अंधाराच्या संकल्पना जर तुम्हाला अभ्यासायच्या असतील तर मिथकांचा अभ्यास ज्या पद्धतीने जी के ऐनापुरे असतील किंवा जी ए कुलकर्णी असतील, अजून वारा, अशा सगळ्या पद्धतीमध्ये या सगळ्या लेखकांनी तो अंधाराच्या संदर्भात खूप मोठे जी यांच्या कथा ह्या भयकथा आहेत आणि भयकथा ह्या अंधाराला धरून आहेत. म्हणून अंधार जर वाचायचं असेल तर जी यांच्या कथा तुम्ही वाचल्या पाहिजे. तर एलकुंचवारांच्या पण कथा आहेत,
तर या कथांमध्ये, कथा कादंबऱ्यांमध्ये जो अंधार आलेला आहे तो अंधार का आलेला आहे, तर त्या पर्यावरणाचा समतोल असमतोल त्या ठिकाणी आहे. सातत्याने होणारी गतिज ऊर्जा पृथ्वीमुळे, त्यामुळे तिथे अंधार कसा आलेला आहे. अंधारात आपल्याला वस्तू दिसत नाही प्रकाश किरण नसल्यामुळे, आणि म्हणून त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होत नाही. आणि ज्ञान न झालेली गोष्ट अज्ञानीमध्ये आपण त्या वस्तूला पुढे जाण्यास, त्याला हात लावण्यास, त्या वस्तूशी संवाद करण्यास, संपर्क करण्यास, त्या वस्तूच्या मानवी अविभाज्य हालचालींमध्ये करून घेण्यास आपण घाबरतो. कारण की माणसाला सातत्याने जन्मापासून मृत्यूची भीती असते, आणि ही मृत्यूची भीती अंधारामुळे अज्ञानाकडे त्याला जास्त वळवते. आणि म्हणून अंधार हा भयंकर, अंधार हा मृत्यूच्या दाढेतला एक केविलमाना जीव, अंधार हा मृत्यूकडे नेणारा मार्ग, अशा प्रकारे अंधाराचं चित्रण मराठी साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मराठी साहित्यात अंधार आणि असंख्य अशा कथा, असंख्य असं प्रसंग घटनांचं विवेचन मराठी साहित्याने अत्यंत उचलून धरलेलं प्रकरण आहे. परंतु हे प्रकरण काय आहे, तर त्यामागचे वैज्ञानिक, रासायनिक, मानवी शरीर विज्ञान आणि भौतिक विज्ञान या गोष्टींचा जर विचार करता आपण केलं तर अंधार ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु त्याला मिथक म्हणून कशा पद्धतीने साहित्यामध्ये, कवितेमध्ये, कथेमध्ये, कादंबरीमध्ये आलेला आहे, याचं एक स्पष्ट स्वरूप आपल्याला शोषणाच्या भूमिकेमधून पाहायला मिळते जर आपण त्या पद्धतीने अभ्यास केला तर. अंधार आलेला आहे, आणि म्हणून ज्या झाडाच्या खाली जास्त मोठा अंधार, त्या झाडाखाली जास्त कथा, ज्या झाडाखाली जास्त सावली, त्या झाडाखाली उन्हाळ्याच्या कथा, ज्या झाडाखाली फळं, त्या झाडाखाली भुकेच्या कथा, ज्या झाडाखाली प्राणी पशु येऊन बसतात, त्या झाडाखाली हिंसेच्या आणि सावजाच्या शिकारींच्या कथा तुम्हाला पाहायला मिळतील. कथा म्हणजेच कादंबऱ्या, घटना, प्रसंग, निवेदन, काव्य, ओव्या, या सगळ्या निसर्गवादाने आणि निसर्गाच्या बदलत्या प्रक्रियेने, म्हणजे बघा सावलीचं किंवा अंधाराचं स्वरूपाचं, अंधाराच्या झाडाच्या खालच्या सावलीच्या अंधाराच्या स्वरूपाच्या प्रक्रियेचं वर्णन केव्हा करतो एखादा लेखक, तर तो केवळ रात्रीच्या वेळेच्या समयाला धरूनच करतो. दिवसा अंधाराचं वर्णन करता येऊ शकत नाही, कारण की दिवसा सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वी तलावर आथरलेला असतो, आणि म्हणून साहजिकच लेखकाला या उलट्या प्रक्रियेकडे जाता येत नाही. म्हणून दिवसाचा अंधार तो सांगू शकत नाही, किंवा रात्रीचा प्रकाश तो सांगू शकत नाही चंद्र नसताना. म्हणून अशा सगळ्या प्रक्रियेचं ज्ञान, प्रक्रियेच्या संदर्भात आलेलं अभिव्यक्त होण्याचं माध्यम मराठी साहित्याने ज्या पद्धतीने उचलून धरलेलं आहे, ते मिथकाच्या अनुषंगाने आलेलं आहे. आणि मिथकातून होणारा अपवित्र, पावित्र्य, स्मृती, अपस्मृती, विवेचन, उद्दीपन जे घडतात माणसाच्या मनामेंदूमध्ये, त्या सगळ्यांचा अभ्यास मराठी साहित्यामध्ये आलेला आहे. आणि जे झाडं आहेत, या झाडांना मानसिक संदर्भ कसे आहेत बघा. म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली बसल्यास शीतळ कोमल झुळूक उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला लागते, आणि सळसळणारा पिंपळाच्या पानांचा आवाज कानाला मधुर असा वाटतो. त्यामध्ये एक संगीत आहे. संगीत मानवी मनाला, मेंदूला हे संवेदनशील संसर्ग करणारं माध्यम आहे. आणि माध्यम भौतिक हवेच्या स्वरूपात ज्या पद्धतीने संगीत माणसाच्या कानामध्ये जातं, त्यावेळेस ते भौतिक वायू रूपातून मानसिक किंवा मेंदू प्रक्रियेमध्ये ते रसायनांच्या स्वरूपात गठीत होतं. म्हणजे मेंदूमध्ये सातत्याने ठस्यांचं, रसायनांचं संकलन सातत्याने होत असतं. म्हणजे बाह्य पर्यावरणात जरी वायुरूपाने पानं सळसळत असतात, त्याचा ध्वनी वायुरूपाने लहरींच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचतो. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन्स हे मेंदूमध्ये ठशांच्या स्वरूपात किंवा केमिकल अगदी धागे दोऱ्यांच्या संदर्भात एक गुंत येऊन कुठेही पिंपळाचा आवाज झाला की तुम्हाला समजतं की यस तिकडे पिंपळ आहे, सळसळ हवा येते आणि पिंपळा वाजतोय खळखळतात, तर हवा पर्यावरणामध्ये आहे. अशा सगळ्या प्रकारचं संकलन मराठी साहित्याने आपल्या साहित्यामध्ये करून घेतलेलं आहे आणि त्यासोबत मिथकं पण आणलेली आहेत.
आता ही मिथक कशी आहे तर की पांढरा फुलांचा उंबर तो कुठे सापडत नाही, किंवा उंबर हा ऋषी आहे, उंबराला तोडू नये, उंबराला कुऱ्हाड लावू नये, अशा सगळ्या मानवी हालचालींच्या संदर्भात येणारा भौगोलिक किंवा पर्यावरणीय मिथकांचा अभ्यास मराठी साहित्यात तर दिसून येतोच. परंतु ही मिथकं कशी आहेत, उंबराला तोडू नये, उंबर घराच्या उंबऱ्याच्या बाजूलाच असला पाहिजे, म्हणजे त्याची सावली, त्याची फळं, अशा सगळ्या ऋषींचा सहवास वगैरे हा धार्मिक अनुबंध सुद्धा पाहायला मिळतो. पिंपळावर असणारी भूतं किंवा वडावर असणारी भूतं, चिंच भयंकर विस्तीर्ण चिंच, अगदी म्हणजे एखाद्या साहित्यामध्ये कथा कादंबरी वगैरे किंवा गाण्यांमध्ये किंवा पोवाड्यांमध्ये पिंपळाच्या वर असणाऱ्या भूतांचा संदर्भ येतो. ही भूतं अत्यंत खवताळलेली असतात आणि ती झाडावर नाचतात, झाडाच्या फांद्या मोठमोठ्याने हलवतात, आवाज होतो, कडाकड डांख्या फुटतात, अत्यंत पाखर चिलबिल उडून जाते, भूतचा खैदोस हा त्या झाडांवर, म्हणजे भूत म्हणजे मानवी मनामध्ये निर्माण झालेल्या भावभावनांचं संकेतन करणारं प्रारूप या झाडावर बसवलं, म्हणजे पर्यावरणामधल्या एका घटकावर बसवलं आणि घटकाला अनुसरून असणारा जो काही मानवी संकेत हा साहित्यामध्ये अशा पद्धतीने मिथकाला धरून आलेला आहे. आता पिंपळाचं झाड हे धार्मिक दृष्ट्या पवित्र आहे. पिंपळाचं झाड म्हणजे बौद्ध धर्मात तर अगदी ते ज्ञानाचं झाड, ज्ञानाला आधार देणारं, ज्ञानाच्या वर सावली निर्माण करणारं झाड म्हणून बौद्ध धर्मामध्ये ते पाहतात. तर हिंदू धर्मामध्ये महापिंड असते, शिवांची पिंड असते, शिवांच्या पिंडीच्या बाजूलाच कुठेतरी पिंपळाचं मोठं झाड असतं, म्हणजे पिंपळाचं झाड आणि महादेवाची पिंड असं एक प्रारूप. तुम्ही कुठेही महादेवाच्या मंदिराकडे गेला तर तुम्हाला तिथे वड, उंबर, पिंपळ अशा तिघांचा जो काही मिलाप आहे हा मिलाप पाहायला मिळतो. आणि म्हणून तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश असं जे एक मिथक आलेलं आहे धार्मिक किंवा वैदिक अनुषंगाने हिंदू धर्माचा, तर असंही आपल्याला पाहायला मिळतो. वड आणि वडाच्या संदर्भात जे काही वड सावित्री असं एक मिथक आलेलं आहे. हे मिथक स्त्रियांच्या संदर्भात, म्हणजे आता स्त्री जाणीवेच्या संदर्भात जे वड आहे हा वड कशा पद्धतीने आलेला आहे तर जी कथा सती सावित्री आणि तिच्या नवऱ्याच्या संदर्भात यमाकडून ते सगळं अशा पद्धतीने जे काही लोकसाहित्य आलेलं आहे. आणि म्हणून मग आजपर्यंत सुद्धा स्त्रिया वडाच्या झाडाला सुती कापडाचे, सुती धाग्याचे हे फेरे मारत राहतात. आता हे फेरं मारणं म्हणजे काय तर त्या सगळ्या पारंपरिक गोष्टीला माझं हे आलिंगन आहे, माझं हे सातत्याने वर्षाला तुला येऊन भेटणं आहे, हे पारंपरिक जे काही आहे ते तसंच राहावं, चांगलं राहावं म्हणून सुद्धा हे वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपसूक पद्धतीने हे करतात. दुसरं जे मिथक आहे हे नद्यांच्या स्वरूपाचं मिथक आहे. नदी, जगभरामध्ये नद्या ज्या प्रवाहाने निर्माण झालेल्या आहेत त्या प्रवाहाच्या काठावर वस्त्या, वाड्या, तांडे, गाव वसाहती आणि त्याला आपण काय म्हणता येईल तर कॉलोनीज, वर्ड कॉलोनीज, दिस वॉटर ऑफ कॉलोनीज, म्हणजे ह्या पाण्याच्या वसाहती आहेत, पाण्यावर आधारित असणाऱ्या वसाहती आहेत. कारण की मानवी जीवनामध्ये हवा, पाणी, अन्न ह्या नैसर्गिक गरजा अगदी काही कालावधीनंतर तासाला दीड तासाला त्या गरजेच्या असतात. म्हणजे पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकेल, अन्नाशिवाय माणूस किती दिवस जगू शकेल, हवेशिवाय ऑक्सिजन शिवाय माणूस किती मिनिटे जगू शकेल, अशा जीवनावर या पद्धतीवर आधारितच मानवाने वस्त्या निर्माण केल्या आहेत. नद्या, प्रत्येक प्रमुख शहरांची रचना जर तुम्ही बघितली जगभरातल्या तर त्या सरोवरे, नद्या, नाले
तलाव किंवा महासागराच्या काठावर ह्या वस्त्या पाहायला मिळतात. अगदी इजिप्तची नाईल नदी जरी बघितली आपण, जगभरातली सगळ्यात मोठी नदी, तर या नाईल नदीवर कशा पद्धतीने संस्कृती, लोकजीवन, लोकसाहित्य, लोकव्यवहार आलेला आहे. आणि म्हणून तिथलं पर्यावरण, नदीला पूरक असणारं पर्यावरण हे मानवाच्या जीवनामध्ये कसं आलेलं आहे आणि मानवाच्या जीवनामधून ते साहित्यामध्ये कसं आलेलं आहे. म्हणजे अगदी आपल्या भारतामध्ये जर पाहायला गेलं तर गंगा, गोदावरी, सिंधू, कावेरी, तनिया या सगळ्या, सरस्वती वगैरे अशा नद्या ज्या आहेत, कृष्णा, कावेरी, भीमा, भामा, इंद्रायणी, चंद्रभागा, अशा सगळ्या गंगेच्या काठावर किंवा या सगळ्या नद्यांच्या काठावर लोकसंस्कृती उभी राहिलेली आहे. म्हणजेच काय, तर या पर्यावरणामध्ये लोकांनी आपल्या जीवनाच्या पद्धती निर्माण केलेल्या आहेत. अगदी सगळ्या समुद्रांच्या काठावर कोळ्यांच्या लोकांची, म्हणजे कोळी लोकांची जमात बसलेली आहे. त्या सगळ्यांचं साहित्य व्यवहार, त्या सगळ्यांचा मनोव्यापार, त्या सगळ्यांचं पर्यावरणातील स्थान हे त्यांनी त्यांच्या मराठी साहित्यामध्ये किंवा त्या साहित्यामध्ये आणलेलं आहे, आलेलं आहे. भारतामध्ये नद्यांना पवित्र किंवा माता मानलं जातं, कारण भारतामध्ये नद्यांचा उगम हा मोठमोठ्या पर्वतांमधून आहे. म्हणजे मी हे जबाबदारी विधान करतो की नद्यांचा उगम हा पर्वतांमधून आहे. महाराष्ट्राला किंवा भारताला जो काही पर्वताचा भाग आहे, हिमालयाकडून जो भाग आहे उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडून सह्याद्री पर्वतरांग आहे, अरवली पर्वतरांग आहे, म्हणजे सातपुडा पर्वतरांग आहे, विंध्य हिमाचल पर्वतरांग आहे. खाली आपण गेलं तर दक्षिणात आंध्र प्रदेश वगैरे अशा भागात असणाऱ्या सह्याद्रीचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. किंवा बंगाल, बिहार, ओरिसा या भागात असणारा जो काही उतरता डोंगर किनारा आहे, या उतरत्या डोंगराच्या सखल भागामध्ये या नद्यांचं प्रारूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून डोंगरातून वाहत आलेली नदी ही भारतामध्ये पूर्वीच्या काळी, म्हणजे इसवी सनाचा अभ्यास करतोय आपण, त्यावेळेस स्वच्छ होत्या, सुंदर होत्या, पवित्रतेच्या अंगाने त्या शुद्ध होत्या, स्वच्छ होत्या. आणि म्हणून त्यांना नितळ असं स्वरूप होतं. त्यांचं पाणी हे नितळ होतं, पारदर्शक होतं. अगदी तळात पडलेला मासा सुद्धा स्पष्टपणे दिसायचा. म्हणून या नद्यांना पवित्रतेचा भाग, मानवी जीवन त्या ठिकाणीच संवर्धित होतं, जगतं, राहतं, टिकतं, ज्या ठिकाणी स्वच्छता आहे. या नद्यांची स्वच्छता त्या ठिकाणी होती, परंतु मानवी वस्ती वाढल्यामुळे त्या नद्या दूषित झाल्या. त्यात घाण कचरा, मलमूत्र विसर्जन, घाणीचे साम्राज्य हे निर्माण झाले आणि सांडपाणी वगैरे टाकून नद्यांचे प्रदूषण निर्माण झालं. म्हणून नद्यांचे मिथक कशा पद्धतीने आलेले आहेत, तर भारतामध्ये नद्या ह्या मातेच्या स्वरूपात आलेल्या आहेत. कृष्णा, गंगा, गोदावरी, कावेरी, गंगा या सगळ्या नद्या या देव्या म्हणून महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्याला पाहायला, अभ्यासायला मिळतात. ही नद्यांचं मिथक हे पावित्रतेच्या अंगाने आलेलं आहे. म्हणजे अगदी गोदावरीची उत्पत्ती जर बघितली तर ही त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. त्र्यंबकेश्वरमधून गोदावरी ज्या वेळेस निघते ती सगळ्या डोंगराचा सखल भाग घेऊन तिथला गाळ, तांबडी माती, म्हणून गोदावरीचं बरंचसं प्राथमिक पाणी हे तांबडं किंवा चहाच्या रंगासारखं आहे. आणि मग पुढे ते जायकवाडीमध्ये, औरंगाबाद, मध्य महाराष्ट्रामध्ये जर जातं मराठवाड्याकडे, तर तेव्हा ते नितळ पुढे होत जातं. तर गोदावरीची उत्पत्ती ही गौतम ऋषीच्या शापामुळे गोदावरी निर्माण झाली असा एक मिथकाचा संकेत आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळतो किंवा कथांमध्ये पाहायला मिळतो. गोदेच्या काठांवर अगदी विजयवाड्याच्या पर्यंत, तेलंगणा राज्यापर्यंत गोदावरी जिथे संपते तिथपर्यंत संस्कृती मोठमोठ्या उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे नाशिकच्या मध्ये जी संस्कृती आहे, मराठवाड्यामध्ये जी संस्कृती आहे, पैठण वगैरे, पुढे विजयवाडाची संस्कृती आहे, तर ते सगळे हंपी वगैरे सगळ्या साईडला जी संस्कृती उभी राहिली, या संस्कृतीच्या मागे तिथलं पर्यावरण तिथलं पोषक होतं.
पोषक होतं, संस्कृती उभी राहिली आणि लोकांनी लोकव्यवहार तिथे केले, म्हणून तिथल्या नद्यांवर काही मिथकं उभी राहिली. अगदी नाशिकमध्ये जो कुंभमेळा भरतो, दर 12 वर्षांनी भरतो, त्या कुंभमेळ्यामध्ये ज्या जैविक प्रक्रिया चालू राहतात, जैविक रासायनिक प्रक्रिया, ह्या पर्यावरणाला धरून नदीच्या काठावर आलेल्या मिथकांच्या स्वरूपात असणाऱ्या ह्या प्रक्रिया आहेत. अगदी म्हणजे एखादा नाथपंथी साधू, नाथपंथी महाराज किंवा तो जे याच्यामध्ये येतात, कुंभमेळ्यामध्ये येणारे ऋषी, महंत ऋषी, हे बिबा म्हणजे गोटा, या बिब्याला फोडून त्याच्यामध्ये असणारं रसायन ॲसिड हे मानवी शरीराला लावल्यानंतर मानवी शरीराची त्वचा कशा पद्धतीने जळते, कशा पद्धतीने त्यावर उपाय म्हणून केमिकल रिॲक्शन केलं पाहिजे, किंवा गोटे अंगावर येतात, गोटे अंगावर आल्याच्या नंतर त्याच्या फुल्या, गोट्याच्या फुल्या निर्माण होतात, म्हणजे अगदी भानामती, मती किंवा गोटे उठणे, गोटे अंगावर येणे, गोटे चढणे, गोट्या फुल्या उठणे, फुल्या निर्माण होणे शरीरावर, अशा सगळ्या ह्या गोष्टी मिथकाच्या स्वरूपाने अंधश्रद्धात्मक शोषण जेव्हा समाजाच्या मानसिकतेस करू लागतात, तेव्हा इथल्या नदीकाठी असणाऱ्या पर्यावरणीय लोकव्यवहाराचं स्वरूप आणि वनस्पतीजन्य उपलब्ध पदार्थाच्या माध्यमातून मानवी शरीरावर करणाऱ्या आघातांचं स्वरूप पाहता मराठी साहित्यात याचे प्रयोग बऱ्याच प्रमाणातून अभिव्यक्तीच्या स्वरूपात आलेले अभ्यासायला मिळतात. अगदी म्हणजे मराठवाड्यातली भानामतीचा प्रकार कित्येक पुस्तकांमधून आपल्याला पाहायला मिळतो, कित्येक साहित्यामधून आपल्याला कथा कादंबऱ्यामधून मिळतो. ही भानामती दगडं फेकते, अंगावर गोटे आणते, फुल्या निर्माण करते, म्हणजे कोणीतरी तिथला मांत्रिक तांत्रिक किंवा या सगळ्या रसायनांचा वापर करणारा माहिती असणारा माणूस कोणातरी लपून कोणाच्या तरी बुटामध्ये, चपलामध्ये किंवा कपड्यांवर किंवा भांड्यांमध्ये किंवा पेय पदार्थांमध्ये ह्या बिब्या गोट्यांचा रस जो निघणारा केमिकल हे टाकतो, ठेवतो, लावतो, पुसतो, आणि मग बिब्याचं असं आहे की तुमच्या अंगाला तो उतला, लागला, तो रस लागला, त्याचं तेल लागलं की ते तेल संध्याकाळपर्यंत त्याचं काही वाटत नाही, आग चुनचुन 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 होत राहते. थोडीशी नॉर्मल काहीतरी आपण पाण्याने धुतो, पाण्याने अजून त्याचं हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन असल्यामुळे त्याचे रिॲक्शन्स होतात आणि मग ते त्वचा सडू लागते, खराब करू लागते, जळू लागते. अगदी काळे चट्टे घेऊन जगणाऱ्या लोकांच्या पात्रांची कथा, कादंबऱ्या, ओव्यातून ज्या संदर्भाची भूमिका लेखकांनी मांडलेली आहे, ही भारतीय महाराष्ट्रातल्या पर्यावरणाचं एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप मांडणारी भूमिका महाराष्ट्राच्या मिथकांच्या संदर्भात आलेली आहे. आणि म्हणून नद्या आणि नद्याला धरून येणारी जी काही सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, लोकसाहित्यिक पार्श्वभूमी आहे, ती अशा पद्धतीने पाणी स्वच्छ असतं तर मग पाण्यामध्ये आंघोळ केली पाहिजे, वाहत्या पाण्यामध्ये आंघोळ केली, वाहतं पाणी स्वच्छ असतं म्हणून गंगेमध्ये कित्येक लोक बुड्या घेतात. हालांकी ते का आता स्वच्छ पाणी राहिलेलं नाहीये, कित्येक म्हणजे त्याचं जर वॉटर हे रिसॉर्ट केलं, वॉटर रेजिस्टन्स केलं तर याच्यातलं असणारं मलमूत्राचं प्रमाण अगदी म्हणजे तुम्ही कुंभमेळ्याच्या वेळेस हा प्रयोग, म्हणजे मी आता आपल्या सगळ्या दर्शकांना किंवा आपल्या श्रोत्या वक्त्यांना मी एक सांगतोय की एक प्रयोगात्मक भूमिका सांगतोय, प्रयोग तुम्ही करू शकता की कुंभमेळा होण्याच्या काळाच्या आधी महिनाभर 2 महिने आधी तुम्ही ते पाण्याचं सॅम्पल घ्यायचंय आणि कुंभमेळा चालू असताना एक सॅम्पल घ्यायचंय आणि कुंभमेळा होऊन 1-1.5 महिन्याच्या नंतरचं औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर पैठणच्या धरणापर्यंत ते त्र्यंबकच्या उगमापर्यंतचा एक सॅम्पल तुम्ही घेऊन या सॅम्पलमध्ये किती पीएच झालंय, किती पीएच आहे, क्षारतेचं प्रमाण किती आहे, मलमूत्राचं प्रमाण किती आहे, यामधले जैविक घटक किती कमी झालेले आहेत, जैविक घटकांची वाढ झालेली आहे का की नाही आहे, या सगळ्या प्रकारचा अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास जो जितका आहे तितका तो पर्यावरणीय अभ्यास आहे, वैज्ञानिक अभ्यास आहे, रासायनिक अभ्यास आहे, तो करणं महत्वाचं आहे. कारण की तो जर केला तर गोदावरीच्या पावित्र्य स्नानाच्या पर्वामध्ये ज्या पर्वणी होतात, सिंहस्थ पर्वणी असेल, म्हणजे अगदी ह्या पर्वण्या तुम्हाला माहिती सगळं आपल्याला, त्या पर्यावरणामध्ये त्या प्रकारचा पाण्यामध्ये असणारा घटकांचा स्तर त्या पर्वण्यात कसा बदलतो याचं टेंटेटिव्ह वैज्ञानिक स्टेटमेंट
तुमच्याकडे ते उपलब्ध राहतं. आणि म्हणून नद्यांवर जी मिथकं तयार होतात की सहस्त्र पर्वणीमध्येच आंघोळ केली पाहिजेत, 12 वर्षानंतरच तिथे आलं पाहिजे, अशा सगळ्या ज्या विचारधारा मिथकांच्या स्वरूपात मराठी साहित्यात असो का हिंदी साहित्यात असो किंवा भारतीय कोणत्याही भाषेतल्या साहित्यामध्ये असो ज्या पद्धतीने येतो ते त्या कशा तयार होतात त्या स्वरूपाची मीमांसा चिकित्सा आज आपण या ठिकाणी करतो. नद्यांच्या स्वरूपातलं हे मिथक अत्यंत सूक्ष्म आहे, बारकाईने आहे. त्यामागे असणाऱ्या आरोग्यविषयक भूमिका आणि लोक सांस्कृतिक भूमिका अशा पद्धतीने आलेल्या आहेत. पर्वतांचे मिथक आलेलं आहे. पर्वत आपल्याकडे ऋषीमुनींच्या स्वरूपातच आहे. अगदी कलश पर्वत आपल्याला महादेवांच्या म्हणजे ऋषीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. कैलाश पर्वत हा महादेवाला समर्पित पर्वत असं म्हणतो आपण, धार्मिक आहे. किंवा मराठी साहित्यामध्ये जय जय महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र माझा, सिंह गर्जना ही सह्याद्रीची, सह्याद्री दुमदुमतो माझ्या मराठ्य देशी, अशा प्रकारच्या ज्या काही रचना कथा काव्यामधून किंवा ह्या पर्वताचं वर्णन जे आलेलं आहे किंवा महाभारतामध्ये नाथपंथाचं जे काही हे झालेलं आहे, संक्रमण झालेलं आहे विचाराचं, तर त्यावेळेस पर्वतांच्या मध्ये होणाऱ्या लढाया किंवा त्या पर्वतामध्ये असणारे जे काही शंभू कंबूकच्या ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा रामायण महाभारतामध्ये आलेल्या साहित्यातील ह्या रचना आहेत की ही अरवली पर्वतामध्ये किंवा हे विंध्य पर्वतामध्ये हे अशा सगळ्या ज्या काही भूमिका आलेल्या आहेत, ह्या संघर्षाच्या भूमिका ह्या पर्वताच्या मिथकाच्या अनुषंगाने सुद्धा आलेल्या आहेत. प्राण्यांची मिथकं आहेत, जसं की आपल्याकडे प्राण्याला जी मिथकं आलेत ही पवित्र अपवित्र, शोषण अशोषण, हिंस्र अहिंस्र, खतरनाक भयानक, अदृश्य, भीतीदायक, क्लेशात्मक किंवा अनुसूया अशा पद्धतीने आलेली आहेत की प्राण्यांविषयी अनुसूया बाळगली पाहिजे, प्राण्यांविषयी आपलेपणा बाळगला पाहिजे. म्हणून जी आलेली मिथकं आहेत ही मिथकं कशा पद्धती आहेत ती पण आपण बघतो. भारतामध्ये नाग जे आहेत म्हणजे सापाचे जे काही प्रकार आहेत म्हणजे मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे जे 4 प्रकार आहेत हे अत्यंत विषारी आहेत आणि या सापाला दूरच ठेवलं पाहिजे. म्हणजे ही साप जवळ जरी आली तरी सुद्धा त्यांचा विषदंश विष संपर्क होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडचा पठारी नाग हा डोळ्यामध्ये विष फेकतो त्याच्या थुंकीमधून. म्हणजे नाग फुटकरतो तेव्हाच त्याच्या दोन्ही दातांमधून विषाच्या पिशवीमधून प्रेशरने, हवेच्या प्रेशरने नाग फसकन जेव्हा डोळ्यावर विष फेकतो तेव्हा केमिकल रिॲक्शन होऊन आपले डोळे अंध होऊ शकतात. म्हणजे बऱ्याच महाराष्ट्रातल्या इंजुरीज किंवा महाराष्ट्रातल्या मृत्यूचं प्रमाण हे नागाच्या दंशामुळे जितकं आहे तितकं ते दंश फेकीमुळे आहे, विष फेकीमुळे सुद्धा आहे. शिवाय नाग ज्या पद्धतीने आलेले आहेत म्हणजे अगदी आपल्या इकडे तर नागपंचमी मोठ्या प्रमाणात सण साजरा करतात. नाग दूध पितो, दूध आणि नागाचं जे काही मिथक आहे हे मिथक कसं आहे तर नागाला दूध पाजलं तर त्याच्या अंगातलं शरीरात असणारं जे काही विष आहे याचं अमृत होईल. कारण की दुधाला या बऱ्याच गोष्टीमध्ये अमृत म्हणूनच दुधाकडे पाहिलं जातं. दूध हे पौष्टिक आहे, गाईचं दूध हे पौष्टिक आहे, त्यात फॅट जास्त असतात. म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतात. दुधामध्ये फॅट जास्त असल्यामुळे जगण्यासाठी महत्वाची शक्ती मानवी शरीरात निर्माण होते. तशी शक्ती जर नागाला दूध पाजलं तर त्याच्यामध्ये निर्माण होऊन त्याचं विष कमी होऊन त्याचा दंश होऊन माणूस वाचू शकेल. अशा पद्धतीने मिथक नागपंचमीच्या दिवशी पाळल्या जातं, नागाला दूध पाजलं जातं. हालाकी हे होत नाही. म्हणजे दुधाचं विष म्हणजे अगदी भवानी महाराज आमच्याकडे एक म्हणतात, शंकर महाराज भवानी महाराज, की नागाशी जरी दूध पाजले दुधाचे त्या विष आणि हिंगाच्या संगतीने होई कस्तुरीचा नाश. नागाला जर दूध पाजलं तर त्या दुधाचं विषच होणार आहे. कारण की नागाच्या शरीरामध्ये जी काही केमिकल रिॲक्शन करण्याची प्रक्रिया जी तयार आहे निसर्गाच्या पर्यावरणामध्ये निर्माण झालेली त्याने दुधाचं विषच निर्माण होणार आहे, दुधाचं विषच निर्माण होतं. म्हणून आतापर्यंत जेवढ्या नागपंचम्या भारतभरामध्ये झालेल्या आहेत तेवढ्या प्रत्येक वेळी त्या दुधाला पाजलेलं नागाचं
रूपांतर हे आतापर्यंतही कुठेही अमृतामध्ये झालेलं नसल्यामुळे हे मिथक कशा पद्धतीने चुकीचा संदर्भ भारतीय सणांच्या दृष्टिकोनातून लावतं आणि तेच धरून मराठी साहित्यात कसं येतं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगदी नागिन कथा ज्या पद्धतीने लेखकांनी सांगितलेली आहे, नाग हे डूक धरून असतात आणि नाग हे कधीही म्हणजे नागाचं डूक धरणं, नाग मागे लागणं, नागाच्या डोळ्यामध्ये आपले प्रतिमा थांबणं राहणं, नाग आपल्या घरामध्ये जपून आपलं बसणं किंवा नाग हा आपला पूर्वज वंशज आहे, तो आपल्या घराचा आजोबा पंजोबा असू शकतो म्हणून त्याला सांभाळणं, नाग घरात आला तर त्याला मारणं किंवा त्याला तसंच सोडून देणं, नागाला बाहेर कुठेतरी जंगलामध्ये दूर सोडणं, अशा सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धात्मक किंवा पावित्र्य अपवित्र्याच्या, नीती अनितीच्या, मृत्यू जगण्याच्या संदर्भात आलेल्या ज्या काही मिथकांच्या संकल्पना मराठी साहित्यामध्ये किंवा जनजीवन व्यवहारामध्ये आलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या निसर्गदत्तक अशा मिथकांच्या संकल्पना त्या आहेत. गरुड आहे, गरुडावर विष्णूचं वाहन म्हणून त्याला आपल्याला म्हणतो. गरुड हे सापासाठी हे मृत्यूच आहे, परंतु मग गरुड हा जैविक रासायनिक अन्न साखळीमध्ये कशा प्रकारचा महत्वाचा घटक आहे ते पण आपण बघू. म्हणजे मिथक ज्या पद्धतीने साहित्यामध्ये आलेलं आहे, गरुड सापाला मृत्यूचं वाहन आहे, मृत्यूचं संघर्षाचं एक यमाचं एक असं वर्णन आहे की सापाला मृत्यू भीती ही गरुडाची आहे. म्हणून गरुड हा सापासाठी अपवित्र आहे. आणि गरुडाच्या संदर्भात आलेलं गरुड मोठं पुराण, गरुड पुराणामध्ये बऱ्याच शिक्षा, बऱ्याच संदर्भात आलेल्या ज्या काही वैदिक आचरणाच्या भूमिका आहेत, विचारशैलीत ज्या आहेत त्या कशा पद्धतीने गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाच्या सोबत असणाऱ्या हिंसा अहिंसा यामधला जो काही सहसंबंध आहे तो शिक्षेच्या स्वरूपात, म्हणजे एखाद्याने हिंसा केली असेल तर त्याला कशा प्रकारची शिक्षा करायला पाहिजे, याने एखाद्याने अनितीने वागला असेल तर त्याला कशा प्रकारची शिक्षा दिली पाहिजे. तर या गरुड पुराणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा आणि शिक्षेचं प्रारूप वेगळ्या पद्धतीने आलेलं आहे. म्हणजे गरुड कशा पद्धतीने नागाचे डोळे फोडतो, नागाला उचलून घेऊन जातो, नागाला उचलल्यानंतर त्याचं पहिल्या सगळ्यात महत्वाचं काय खातो, किंवा नागाला उचलताना तो कशा पद्धतीने त्याची नखं त्याच्या शरीरामध्ये बुडवतो आणि त्याला म्हणजे नागाला उचलताना गरुडाच्या शरीराची कशा प्रकारची हालचाल होते आणि त्याला सगळं ते उचलून घेऊन जावं लागतं. हे सगळ्या स्वरूपाचं म्हणजे पर्यावरणीय मिथक गरुड आणि साप, गरुड आणि मानवी जीवन, गरुड आणि विष्णुपुराण अशा प्रकारच्या ज्या पद्धतीने आलेलं आहे मराठी साहित्यामध्ये, वैदिक साहित्यामध्ये किंवा इतर अवांतर साहित्यामध्ये हे प्राण्यांच्या मिथकाच्या संदर्भात आलेलं आहे. वानर आहे, म्हणजे आपल्याकडे वानर म्हणजे माकड म्हणजे हनुमंताचा वंश असं त्याला समजतात. आणि वानर भक्तिप्रिय किंवा वानर हा मानवी जीवनाचा म्हणजे अगदी डार्विनच्या सिद्धांतामध्ये माकडाला किती महत्व आहे वैज्ञानिक पद्धतीने, आणि वैदिक धर्मामध्ये माकड हे हनुमंताचा वंशज असल्यामुळे ते किती पवित्र आहे, ते भक्ती कसं करतं, आपल्या मालकाची भक्ती प्रामाणिकपणे करत जो डोंबऱ्याचा खेळ निर्माण होतो त्या पद्धतीने मराठी साहित्यामध्ये सुद्धा डोंबाऱ्याचा खेळ निर्माण झालेला आपल्याला पाहायला दिसून होते की भक्तीच्या आचरणाने डोंबाऱ्याचा खेळ कसा झाला. म्हणजे अशा पद्धतीच्या मिथकाची संकल्पना सुद्धा मराठी साहित्यामध्ये वेगळ्या प्रारूपाने आलेली दिसून येते. गाय आहे, गाय तर पवित्र माता म्हणूनच मराठी किंवा हिंदी भागामध्ये किंवा पूर्ण भारतभरामध्ये पाहायला मिळतं. गायला माय का म्हणलेलं आहे आपण एक दुसऱ्या पद्धतीने हे बघू. जेव्हा एखाद्या तान्हुल्या बाळाच्या आईचं निधन होतं तेव्हा त्याला पौष्टिक आम्ल आणि रसायन शिवाय प्रोटीन आणि खनिज पदार्थाचं उपयोजन असलेलं संयुग असलेलं जे दूध मिळतं हे मातेनंतर गायीच्या शरीरातूनच मिळतं. म्हणजे हालाकी गायीनंतर शेळ्या, मेंढ्या अशा सगळ्या प्राण्यांमधून तर मिळतं, परंतु शेळ्यापेक्षा मेंढ्यापेक्षा जास्त प्रमाणात जे दूध आहे ते गायीमधून मिळतं.
आणि अशा अर्भकाला, अशा तान्ह्या मुलाला जगण्यासाठी लागणारा जो बाळंतपणाचा घास जो प्राणी देतो तो गाय म्हणजेच तो मातेच्या स्वरूपात पाहायला मिळतो भारतामध्ये. म्हणजे गाय माय कशी असते, कधी होते, का असते, या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं सापडतात ती तेव्हा जेव्हा गाय आपल्याला काहीतरी देते. म्हणजे मिथक कसं येतं, मिथक हे उपयोजित असतं. मिथक हे मानवी स्वार्थासाठी पण महत्त्वाचं असतं, मानवी स्वार्थाला धरून येणारं असतं. मिथक मानवी व्यवहाराला पूरक असतं. मिथक मानवी जीवनाच्या हालचालींसाठी म्हणजे त्या लहान बाळाला उभं राहण्यासाठी लागणारं दूध जी गाय देते ती गाय मिथक म्हणून माय येते, माय म्हणून मिथक येते. त्या मिथकाची रचनाच मुळात अशा पद्धतीने जीवन क्रमानुसार आलेली आहे. गोकुळामध्ये असंख्य गाय आहेत आणि तान्हा कृष्ण त्या गायीचं दूध, दुधापासून होणारे विविध पदार्थ, दही, दूध, ताक, लोणी आदी म्हणजे गवळणींमध्ये, ओव्यांमध्ये, कृष्णांच्या ललित कलांमध्ये किंवा ललित साहित्यामध्ये कृष्णाच्या संदर्भात येणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत त्या अत्यंत मृदू, माय, लळा, मानसिक ममतेच्या संदर्भात या सगळ्या आलेल्या आहेत. म्हणून गाय हे माय आहे आणि माय ती कशी आहे ते आपण बघितलं. त्या संदर्भात आलेलं मिथक हे भारतीय ज्ञान प्रवाहामध्ये खूप महत्त्वाचं आहे. हत्ती बघा, आता हत्ती हा प्राणी अत्यंत महाकाय, वजनाने, आकाराने आणि सगळ्याच पद्धतीने, अगदी म्हणजे माणसाच्या मेंदूच्या 6 पट मेंदू हत्तीला असतो. माणसाच्या वजनाच्या म्हणजे क्विंटल पट हे हत्तीचं वजन असतं. माणसाच्या हाताच्या कितीतरी आकारमानाने म्हणजे साधारणतः माणसाचा हात जर 2.5 इंचाचा असेल व्यास, माणसाच्या हाताचा व्यास 2.5 इंचाचा असेल तर हत्तीच्या हाताचा म्हणजे पायांचा व्यास हा 25 ते 30 इंचाचा असतो व्यास. आपण हत्तीच्या पायाचा व्यास काढतोय. हत्तीच्या पायाचं क्षेत्रफळ जे आहे ते साधारणतः म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा हंडा ज्या पद्धतीने असतो या हंड्याला एक व्यास असतो, गोलाई असते. ही गोलाई त्या हत्तीच्या पायासारखी मोठी असते. किंवा आपल्या घरामध्ये जे काही पूर्वीच्या काळी जे खांब असायचे, गोल खांब, ही खांब हत्तीच्या पायाची खांब असायची. म्हणजे का हो, तुमचं घर कसं आहे तर हत्तीच्या पायाचं घर आहे आमचं, म्हणजे मजबूत घर आहे. म्हणजे ही मी तर कशी आहे तर हत्तीचं घर असणं किंवा हे हत्तीच्या वंशाचं घर असणं. म्हणजे ते घर मजबूत आहे, विचाराने मजबूत आहे, पक्का आहे, कधीही पडणारं नाहीये, त्याला कोणी मारायला आलं तरी काही होणारं नाहीये आणि त्याचं एका झटक्यात दुसऱ्याचं मिश्रण नाबूद पण करणार आहे. म्हणजे हत्तीची एखादी सोंड लागली की माणूस खाली पडून मरू शकतो, प्राण गमावू शकतो. अशा पद्धतीने ही भक्कमतेची भूमिका या मिथकामध्ये पाहायला मिळते. हत्ती बौद्ध धर्मामध्ये आहे, हिंदू धर्मामध्ये आहे, अगदी म्हणजे जैन धर्मामध्ये हत्ती आहे. सगळ्या धर्मांमध्ये हत्तीचं स्वरूप आलेलं आहे. हत्ती हे बलिष्ठ वस्तूचं स्वरूप आहे. म्हणजे ज्या वस्तूला जास्त बल आहे ती वस्तू जास्त या गुरुत्वाकर्षण शक्तीसोबत वर्किंग करते, काम करते. हत्ती हे त्याचं मिथक म्हणून आलेलं आहे. म्हणजे एखादं महामायाचं साम्राज्य किंवा दक्षिणात्यमध्ये बाहुबलीचं साम्राज्य, माहेश्वरी साम्राज्य हे मजबूत कशावरून होतं तर त्यांच्याकडे असणाऱ्या हत्तीची संख्या जास्त, म्हणून त्यांचं साम्राज्य असतं. युद्धामध्ये हत्तीवरच्या अंबारीवरून बसून करणारी युद्ध बऱ्याच प्रमाणात जिंकलेली आहे. म्हणजे मलिक अंबर हा हत्तीच्या कळपासोबत सैन्य घेऊन आला होता. म्हणजे त्याचं सैन्य हत्तीचं कळप होते, सैन्य घोड्याच्या सोबत हत्तीची संख्या जास्त होती, म्हणून मलिक अंबर कसा जिंकत गेला अशा पद्धतीने तिकडे बघायला पाहिजे आपण की हत्ती मजबूत, कोणत्याही परिस्थितीत उभा राहणारा
आणि न डगमगणारा प्राणी आहे. आणि मग हे मिथक कसं आहे तर ते मजबूतीचं प्रतीक दाखवणारं मिथक आहे. हत्ती आणि आंधळे अशी एक कथा आपल्याकडे आहे. म्हणजे आंधळ्यांना स्टॉप थांबा पॉज करायचं. हां झालं पॉज नाही झालं. हत्ती आणि आंधळे यांची कथा मराठी साहित्यामध्ये आलेली आहे किंवा मुंग्यांचा विजय अशा संदर्भात ज्या कथा आलेल्या आहेत. म्हणजे हत्ती संवेदनशील कुठे आहे? हत्ती लवकर मरत नाही. हत्तीला कितीही मारा त्याला लागत नाही, लागतं पण ते त्याच्या जीवासाठी, जीव जगण्यासाठी किंवा जीव मरण्यासाठी खूप नाही. पण मग हत्ती मरतो कशाने, कसा मरतो, त्याला कसं आकुंचित केलं जातं किंवा त्याला कसं मर्यादित ठेवलं जातं. म्हणजे अगदी राउटरमध्ये मधला जो हत्ती त्या मास्टरला घाबरतो, त्याच्या फटकाऱ्याला घाबरतो आणि तो एका स्टुलावर जाऊन उभा राहतो, तो हत्ती आणि जंगलातला हत्ती यातले फरक जे आहे मिथक त्या पद्धतीने निर्माण होतात. म्हणजे सोंडेमध्ये जाणारी मुंगी हत्तीला जेव्हा चावते तर 12 हत्तींनी एकत्र येऊन एका हत्तीला चेंदणं आणि त्याची वेदना निर्माण होणं इतकी एका मुंगीच्या चाव्यामध्ये असणारी जी काही मुंगीमध्ये चावा घेतल्यानंतर जे काही केमिकल त्यामध्ये टाकते आणि त्याने जो मेंदूपर्यंत त्याचा जो संसर्ग जातो हत्तीच्या आणि त्याने हत्तीने पिसाळतो. अगदी ची 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 करत हत्ती जंगलभर झाडं तोडत फिरतो. त्या हत्तीच्या वेगळ्या वागण्यामुळे हत्ती बिघडतो. म्हणजे सोंडेत मुंगी जाऊ देत नाही हत्ती. मिथक तशा पद्धतीने भारतीय ज्ञान प्रवाहामध्ये आलेली आहे, हत्तीच्या सोंडेत जाणाऱ्या मुंगीप्रमाणे. म्हणजे मिथक शोषणाला धरून कशी आलेली आहे तर हत्तीच्या सोंडेत जाणाऱ्या मुंगीप्रमाणे. मुंग्यांचा विजय म्हणून एक कथा जी आहे. मुंग्यांचा विजय झाला, हत्ती यायचा, वारुळ पाडून जायचा, हा वारुळ अशी तो खेळून जायचा त्याच्या दांताने किंवा सोंडेने वारुळ पाडून जातो. परंतु मुंगे ते लक्षात ठेवतात आणि एक करारी हुशारी मुंगी त्या हत्तीच्या बरोबर झोपल्यानंतर त्याच्या सोंडेत जाऊन चावते, केमिकल टाकते आणि मग हत्ती तिथून त्या पळून जातो. कधी ते हत्ती मुंगी म्हणते की कधीही आमच्या वारुळाला वाढ जाऊ नको, आमचे वारुळ फोडू नकोस, हे आमचं घर आहे. अशा पद्धतीने मुंग्यातली एकता आणि मुंग्यातल्या रसायनांचा वापर करण्याची क्षमता, त्यामुळे बलाढ्य हत्ती म्हणजे माहेश्वरी सारखं साम्राज्य सुद्धा नष्ट होऊ शकतं कालांतराने. अशा प्रकारची मिथकाची संकल्पना साहित्यामधून आपल्याला पाहायला मिळते. निसर्ग देवतांचे जे मिथक आहेत ते पण पर्यावरणामध्ये सुद्धा येतात. की सह्याद्रीची जी काही निर्मिती आहे ती परशुरामाने निर्मिती केली आहे किंवा कैलाश हिमालयाची निर्मिती ही महादेवाने निर्माण केलेली आहे. त्यांच्या जेव्हा महादेवाला विषाकर्षण नावाची एक शक्ती लागली, हे विषप्राशन केल्याच्या समुद्र मंथनातून निर्माण झालेलं विष हे शंकराने कोणी घेत नव्हतं म्हणून शंकराने प्राशन केलं आणि त्याच्या कंठामध्ये जो काही द्रोह दाह निर्माण झाला तो शांत शमित करण्याकरिता हिमालयात जावं लागलं, हिमालय निर्माण करावा लागला, हिमालयातून गंगा शिरावर घ्यावी लागली. अशा प्रकारचे जे संदर्भ निसर्ग देवतांचे संदर्भ मिथक म्हणून येतात तेव्हा याच्यातली सत्य असत्यता, वस्तुस्थितीता, भौगोलिक संदर्भ, भूगोलाचं जे काही वैविध्य रूप आहे हे पण मराठी साहित्याने पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ना की परशुरामाने सह्याद्री निर्माण केला किंवा महादेवाने हिमालय निर्माण केला. अशा प्रकारची मिथकं न बाळगणं. झाडांची पूजा केल्याने पापक्षालन होते म्हणतात. अशा प्रकारचे जे काही मिथक आलेले आहेत की झाडाची पूजा केली, उवड उंबर पिपळ किंवा तुळस किंवा जे काही झाडं आहेत, जी झाडं म्हणजे मानवी जीवनासाठी महत्त्वाची आहेत, पूजा केल्याने पाप दूर होते. आता पाप ही संकल्पना किंवा पूजन ही संकल्पना अत्यंत दोन टोकावरची आहे. पूजन हे होतं तर ते पवित्र भावनेतून होतं, परंतु पवित्र भावना कशासाठी तर पाप नष्ट करण्यासाठी.
म्हणजे क्रॉस क्वेश्चन आपण इथे करू शकतो. पाप केलंय, पाप आहे आणि ते नष्ट करण्यासाठी पूजन आहे, तो पूजन करतो आपण. मग पूजन करण्यासाठी पाप असणं महत्वाचं आहे किंवा पाप झालेलं असणं महत्वाचं आहे, तेव्हा पूजन होणार. आणि पूजन झालं म्हणजे पाप नष्ट होणार. आणि बाह्य वस्तूंचं पूजन, पाप कुठे तर माणसाच्या मनामध्ये, माणसाची मानसिक प्रक्रिया, केमिकल रिॲक्शन्स वगैरे, त्याची कृती आणि शरीराच्या हालचाली ह्या बाह्य वस्तूवर अवलंबून असतात का? चिकित्सा केली पाहिजे मिथकांची आपण. म्हणजे झाड म्हणेल तसं आपण बघतो का? झाड म्हणेल तुला भूक लागली, तू भाकर खा, तर आपण भाकर खातो का? नाहीये. आपल्या मनामेंदूमध्ये, शरीराच्या ऊर्जा प्रक्रियेमध्ये, हार्टबीट्समध्ये भुकेच्या संदर्भात असणारी रसायनं निर्माण होतात आणि ती आपल्याला सातत्याने मेंदूला सांगतात की यस, माझी ऊर्जा खतम होते आहे, पोटात इंधन घाल. आणि इंधन काय असतं? भाजीपाला असतो, भाकर असते, काही फळफळा असते, काही गोष्टी असतात. हे घातल्यानंतरच तुम्हाला भूक लागते आणि भूक शमते की नाही भाकर खाल्यावर. तशा प्रकारे त्या सूचनांचं निर्देशन कोणामुळे होतं? तर ते स्वतःच्या मनामेंदूमध्ये होणाऱ्या रसायनांच्या प्रक्रियेनेच होतं, बाह्य वस्तूमुळे नव्हे. म्हणून मनामेंदूमध्ये निर्माण झालेलं पाप हे मनामेंदूमध्येच नष्ट करता येऊ शकतं, ते बाह्य पूजनाने होत नाही. या अनुषंगाने आलेलं मिथक हे कसं अनैतिक, असांस्कृतिक आहे असंही आपण बघू शकतो. दुसरं म्हणजे काय? पूजन करणं. पूजन करण्यासाठी आपण सकारात्मक दृष्टीने बघूयात आपण की झाडांचं पूजन का? तर ती झाडं दुर्मिळ असतात. पहिली गोष्ट, पृथ्वी तलावर काही जाती प्रजाती अशा आहेत की त्या दुर्मिळ होतात चालल्या किंवा त्या संपुष्टात होत चालल्या किंवा त्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. पूजन म्हणजे एक संवर्धन या अर्थाने सुद्धा त्याकडे आपण पाहू शकतो. मिथक ज्या प्रमाणात आलेलं आहे ज्ञानप्रवाह, ते कशा पद्धतीने आले, काय रूप धारण करून आलेले, कशासाठी आले, याची चिकित्सा होणं गरजेचं आहे. झाडाचं पूजन म्हणजे झाडाचं संवर्धन, म्हणजे त्या झाडाला मान सन्मानाने त्याची पूजा अर्चा करणे. आज तुम्ही जर मान सन्मानाने एखाद्या झाडाची पूजा केली तर उद्या जाऊन तुम्ही त्यावर कोरड घालू शकत नाही. म्हणजे नीती आणि तिच्या संकल्पना घेऊन आलेली मिथकाची रचना आहे. झाडांचं पूजन काय करायचंय? तर त्या झाडावर तुम्ही जाऊन उद्या कोरड घालणार नाही, कारण की ते झाड तुम्हाला प्राणवायू देतं. म्हणजे पृथ्वी तलावर, म्हणजे पृथ्वी तलाची रचनाच अशी आहे जी बाहेरच्या ग्रहावर नाहीये, तिथे मानवी वस्ती उपलब्ध होऊ शकत नाही आता तरी सध्या, कारण की तिथे झाडं नाहीयेत. झाडं नाहीयेत म्हणजे काय? तर ऑक्सिजनचं प्रमाण नाहीये, वायूंचं प्रमाण नाही. झाडं हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, ऍसिड, आम्ल, आम्लारी, पर्जन्यमान, पाऊस, पाणी म्हणजे स्टो, ह्या सगळ्या गोष्टी धारण करून राहतं. फळा त्यातून म्हणजे माणसाला उपयुक्त असणाऱ्या गोष्टी ह्या साठवून ठेवतं आणि ते देतं. झाड सातत्याने देत राहतं, ते घेत नाही. ते काय घेतं? तर पृथ्वीवर असणाऱ्या घटकांना घेतं आणि हे घटकाचे रूपांतरित ती गोष्टी माणसाला उपलब्ध करून देतं. म्हणून माणूस जीव पृथ्वी तलावर जगू शकतोय किंवा जगला आहे. तो बाहेरच्या ग्रहावर नाही जगू शकत आतापर्यंत. जिथे कुठे पाणी, त्याच्यानंतर झाडं, त्याच्यानंतर हवा, त्याच्यानंतर उष्ण प्रकाश आणि त्याच्यानंतर हे वातावरण, म्हणजे जीवासाठी लागणाऱ्या ज्या काही 5 मूलभूत गोष्टी आहेत, ह्या 5 मूलभूत गोष्टी त्या ग्रहावर असणं महत्वाचं आहे. झाडं हे त्याचं काम करतात, म्हणून झाडांचं पूजन त्या अर्थाने महत्वाचं आहे. हे मिथक नैतिक आहे तसे अनैतिक सुद्धा आहे. नंतर नर्मदेच्या काठी व्रत केल्याने पाप दूर होते. नर्मदे परिक्रमा करण्याला बरेच लोक जातात. नर्मदा आज अस्वच्छ झाली आहे. नर्मदेवर असंख्य धरणं बांधलेले, त्यामुळे तिथले पुरांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. नर्मदेचं उत्पादन, आवारात असणारं जे उत्पादन, ते क्षेत्र कमी झालेलं आहे, ते गाळमध्ये गेलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांची संख्या उकलवा या पद्धतीने करता येते आपल्याला. लोकसाहित्य आणि पर्यावरण. लोकसाहित्यात आलेला की झाडाला कुऱ्हाड लावू नये, झाड देव असतं, म्हणजे पिंपळ, उंबर वगैरे वड हे गोष्ट सोडू नये, कारण की यामध्ये देव वसलेला असतो. अशा प्रकारचं मिथक आलेलं आहे. ते झाडाच्या जपणूक आणि पर्यावरणाला संवर्धन करणारं आहे. म्हणजे पर्यावरण आणि मिथक जेव्हा आपण बघतो तर पर्यावरण पूरक मिथक कशा आहेत याची चिकित्सा पण होणं गरजेचं आहे. की एखादी मिथकाची एखादी मिथक जे आहे तर ते मिथक पर्यावरणाला सांभाळणारं कसं आहे,
पर्यावरणाचा समतोल राखणारं कसं आहे, त्या मिथकाच्या मागे पर्यावरण संवर्धन होण्याकरिता कशा प्रकारची हालचाल करण्याची भूमिका दिलेली आहे त्या मिथकामध्ये, ते तपासणं गरजेचं आहे. मराठी साहित्यामध्ये असे सगळे प्रकारचे पर्यावरणीय मिथकं ज्या पद्धतीने आलेले आहेत ती पर्यावरण संगोपनीय स्वरूपाची आहेत का, असाही एक चिकित्सेचा अभ्यास म्हणून मिथकांचा अभ्यास करणं आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण की आजचा काळ बदलतो आहे, पर्यावरण बदलतं आहे, पर्यावरणामुळे होणारे मानवी जीवनावरील परिणाम निर्माण होत आहेत. मानवी म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये 2020 पासून उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये उन्हाळा निर्माण होतो, हिवाळ्यामध्ये पाऊस निर्माण व्हायला लागला आहे, किंवा ढगफुटी ज्या ज्या ठिकाणी आज झालेली आहे, आजच्यापर्यंत झालेली आहे भारतामध्ये किंवा जगभरामध्ये, त्या ढगफुटीचं किंवा ज्वालारस निर्माण होतोय, व्हॉल्कनोज जे निर्माण होत आहेत, म्हणजे ज्या अजून 50-60 वर्षानंतर जो व्हॉल्कनी व्हायला पाहिजे होता तो या 1-2 वर्षातच उसळी मारून वर येतोय, भूकंप निर्माण करतोय, चक्रीवादळ निर्माण करतोय, समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या काही खालच्या प्लेट्स आहेत त्या हलवतोय, समुद्रामध्ये भूकंप निर्माण करतोय. आत्ताच रशियाच्या मध्ये झालेला भूकंप आहे किंवा जे काही सुनामी आलेली आहे त्यामुळे जगभर जो काही समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे त्याचा तिला जेवढ विस्कळीत झालेला आहे त्याचा भाग म्हणून सुद्धा आपण या पर्यावरणीय मिथकांच्या संदर्भात अभ्यास करणं गरजेचं आहे. नदीला अपवित्र करणे म्हणजे आईचा अपमान करणे, अशा प्रकारचं एक मिथक आलेलं आहे. हे सांस्कृतिक मिथक लोकजीवनामध्ये अत्यंत पवित्र असं स्वरूप घेऊन आलेलं आहे की जर नदी दूषित केली तर मग पिण्याचं पाणी कुठून मिळेल, पिण्याचं पाणी जर मिळालं नाही तर माणसाने काय प्यायचं, आणि जर ते दूषित पाणी मिळत असेल तर आरोग्य किती बिघडणार, आरोग्य बिघडलं तर माणसाचे मृत्यू, संसर्गाचे रोग, कावीळसारखा, हगबणीसारखा किंवा संसर्गजन्य रोग पाण्याच्यापासून निर्माण होणार आहे, अदूषितता, जलीय परिसंस्था ह्या नष्ट होतील. अशा सगळ्या स्वरूपाचा अभ्यास करूनच हे मिथकं पर्यावरणाला धरून आलेली आहे. संत साहित्यामध्ये जी मिथकं आलेली आहेत या संत वाङ्मयामध्ये ती मिथकं पर्यावरणाला जोपासणारी आहे, पर्यावरणाला संवर्धित करणारी आहे, झाडं लावा म्हणणारी आहे, झाडाला आपलं म्हणणारी आहे, झाडं तोडू नका म्हणणारी आहे, तर झाडं, वृक्ष, वेली, पाणी, अगदी म्हणजे कवके, समुद्रामध्ये निर्माण होणारी जी काही शैवाल ही किती महत्वाची आहे परिसंस्थेसाठी. तर शैवाल म्हणजे तो जलीय परिसंस्था म्हणजे काय, जर शैवाल चांगलं राहिलं शैवाल तर माशांना खायला तो अन्नपदार्थ म्हणून होईल, माशांनी खाल्लं तर समुद्रामधल्या परिसंस्था व्यवस्थित राहतील, समुद्राचं पाणी व्यवस्थित राहिलं तर क्षारतेचं प्रमाण टिकून राहील, क्षारतेचं प्रमाण टिकून राहिलं तर त्याचं बाष्पीभवन व्यवस्थित होईल, बाष्पीभवन व्यवस्थित म्हणजे क्षारता जितकी जास्त तितकी गरमी जास्त, समुद्राचं दमट वातावरण जास्त, आणि दमट जितकं वातावरण जास्त तितकं तिथं पाणी त्या देशात त्या भागामध्ये वातावरण निर्मिती होऊन ढग निर्माण होण्याची प्रक्रिया जास्त, आणि ढग निर्माण होण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर पावसाची शक्यता त्या भूभागामध्ये पडण्याची शक्यता. पावसाची शक्यता म्हणजे काय तर त्या ठिकाणी जमिनीसाठी लागणारं पाणी, भूजल म्हणून येणारं पाणी, पावसाचं पाणी हे पिण्यासाठी पाणी म्हणून येणारे उत्पत्तीच्या संदर्भात महत्त्वाचं. आणि पावसाचं पाणी म्हणजे काय तर पिकाला लागणारं पाणीसाठा, अन्नसाठा ज्या पाण्यातून मिळतो, जमिनीत असतो किंवा वरतून पावसातून येतो ते महत्त्वाचं. आणि मग जे तिथं उत्पादन तिथं संस्कृती, जिथं खायला अन्न तिथं संस्कृती, जिथं पाणी उपलब्ध तिथे संस्कृती, तिथे लोकजीवन आणि तिथे साहित्य. मराठी साहित्यात अशा प्रकारची चिकित्सा होणं खूप महत्त्वाचं आहे. पाण्याविना जीवन जगू शकत नाही आपण. पाणी म्हणजे परमेश्वराचं रूप असं एक जे मिथक आलेलं आहे. जल हे जीवन आहे, अमृत आहे, जल हे ईश्वर आहे, जल हे देव आहे. अशा प्रकारचे भारतीय उपखंडामध्ये जे काही मिथक आलेलं आहे तेही कोणत्या अनुषंगाने आलेलं आहे याची चिकित्सा करणं खूप महत्त्वाचं आहे. आधुनिक साहित्यात मिथकांची जी पुनर्व्याख्या झालेली आहे ती खूप महत्त्वाच्या पद्धतीने आली आहे. गदी माडगुळ आहेत, शिवाशावंत आहेत, ग्रेस आहेत, बाबा कदम आहे. या लोकांनी पर्यावरणाला, मिथकांना नव्या अर्थाने मांडलेलं आहे. गदी माडगुळाच्या जे काही गीतं आहेत त्या गीतामध्ये निसर्ग खूप प्रकर्ष जातो. अगदी सातारी किंवा देशावर असणारी जी काही निसर्ग संपदा आहे या संपदेचं गदी माडगुळकर वर्णन करतात. शिवाजी सावंतांच्या मध्ये जे काही
जे काही साहित्य आलेलं आहे या साहित्यामध्ये म्हणजे कर्ण महाभारत वगैरे किंवा त्याच्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत, कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तर यामधून पुराणकथा, तर यामधून त्यांनी निसर्गाचा खूप छान पद्धतीने अभ्यास मांडलेला आहे. बाबा कदमच्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यामध्ये निसर्ग छान पद्धतीने येतो. आणि मिथकांची पुन्हा व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. मृत्युंजय मधली गंगा नदी केवळ पवित्र नदी न राहता एक सांस्कृतिक शक्ती आहे, अशा पद्धतीने शिवाजी सावंत सांगतात मृत्युंजयमध्ये, नाही का. ग्रेसांच्या कवितामध्ये निसर्ग पवित्र आल्याने त्यांचा नाश म्हणजे पाप. म्हणजे बघा, ग्रेसांच्या कविता ह्या अजून पाना फुल्याच्या खडकांच्या कविता, मानवी भावभावनांच्या कविता आहे. म्हणजे मानवी भावभावना कशा निर्माण होतात, तर ग्रेस त्या अगदी सायकोलॉजिकल वे जर तुम्ही तपासले तर ग्रेस ज्या पद्धतीने पात्र मांडणी करतात कवितेमध्ये, कथेमध्ये, तर ग्रेसांच्या कविता ह्या साधारणतः मानवी भावनांच्या सांप्रदायिक आणि सांस्कृतिक संप्रेषणाचा अभ्यास मांडणाऱ्या कविता आहेत आणि त्या पर्यावरणीय मिथकांना नवरूप देतात. म्हणजे अगदी ढगावर घोडे नाचवले सात, अशा पद्धतीने ढग काय आहे, हे घोडे कोणते आहेत. म्हणजे बघा, पूर्वीच्या आताही पाऊस येण्याआधी ढगाच्या खाली घोडे नाचतात. म्हणजे घोड्या नावाचा म्हणजे नागतोड्यासारखा एक प्रकार आहे, जो आधी येतो पावसाच्या आधी. तो संकेत नसतो की पावसाचा संकेत आहे. म्हणजे पाऊस पडण्याआधी ते पाखरं ते जे घोडे, ते जे फुल, ते जे म्हणजे कीटक, नागतोड्यासारखे कीटक, ते हवेवर पंख पात्याने फिरतात, फडफड करतात आणि पाऊस आला की ते गायब होतात, आपल्याला घरी जातात. पाऊस येण्याचा संकेतच दाखवणारं कवी ग्रेसांच्या कवितेमधलं हे वर्णन, तो त्यांच्या मनामधला पाऊस कसा पडतोय, त्याच्या मनामधले घोडे कसे ढगावर नाचवतात, अशा पद्धतीने हे मिथकांच्या स्वरूपात पर्यावरणाचं मिथक ग्रेसांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ढो काळिमामध्ये जे कुलकर्णींनी जे मांडलेले ढो काळिम्यामध्ये किंवा काळज मायामध्ये, तर यामध्ये ज्या नैसर्गिक प्राकृतिक रचनांचा संदर्भ आलेला आहे, तो संदर्भ भीतीचा जितका आहे तो ज्ञानाचा सुद्धा तितकाच आहे. जर तुम्हाला भीती झाली तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये उद्दीपने निर्माण होतात की यस, तिथे काय असेल, त्या अंधारात काय आहे, मी का घाबरतो. म्हणजे जीएनच्या कथा ह्यात केवळ भीती दाखवणाऱ्या कथा नाही आहेत, तर भीती का निर्माण होते हे सांगणाऱ्या सुद्धा कथा आहेत. जर जीएनचा उलट तपासणी अभ्यास केला की जीए अंधारावर कथा का लिहितात, तर जीएला सांगायचंय की अज्ञान हे अंधाराचं स्वरूप आहे किंवा अंधारामध्ये अज्ञान असतं आणि अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी त्या अंधाराची चिकित्सा करा. का दिसत नाही मला त्या अंधारातलं, मी का घाबरतो, माझ्या मनामध्ये भीती का निर्माण होते. म्हणजे एखादा पात्र त्या अंधारातून चालतो. त्या ढो काळिम्यामध्ये एक कथा आहे, एक प्रसंग वर्णन आहे की त्या तळ्याच्या काठावर खूप मोठा अंधार असतो आणि मग तळ्याच्या काठावरला अंधार त्या माणसाच्या मनामध्ये कसा भय, अज्ञान निर्माण करतो, मृत्यूच्या विषयीची जी ओढ निर्माण करतो किंवा मृत्यूला जवळून जाणारा मार्ग निर्माण करतो, ती ओढ, ती भीती, ती मृत्यू. त्या ढो काळिम्यांमध्ये खूप छान पद्धतीने, खूप मार्मिक पद्धतीने चिकित्सा केली आहे की अंधार तुम्हाला मृत्यूच्या भीतीचं वर्णन दाखवतो. तर ते पण आपण मिथक म्हणून पाहिलं पाहिजे, मिथक म्हणून पाहिलं. आता निष्कर्ष कसे आले पाहिजे आपले की या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने, नाही का. म्हणजे आपण जर तुम्ही बघितलं की मराठी साहित्यामध्ये असंख्य लेखक किंवा समीक्षक हे मराठी साहित्यात पर्यावरण ज्या पद्धतीने आलेलं आहे त्या पर्यावरणात मिथकं ज्या पद्धतीने आलेली आहेत, घातली गेलेली आहेत, या मिथकांचा चिकित्सक अभ्यास करतात आणि अभ्यास करून ते मांडतात, समीक्षाही करतात. काही लेखक काही समीक्षा करतात किंवा काही लेखक साहित्य निर्माण करतात. तर तो मिथक कशा पद्धतीने आलेले आहेत त्याचा एक अभ्यास या चर्चेमधून होतो. दुसरं म्हणजे मराठी साहित्यात मिथकं आलेली आहेत आणि ती पर्यावरणाला धरून आलेली आहेत. तिसरा निष्कर्ष की मराठी साहित्यातला पर्यावरणवाद हा मानवतावादाला धरून तो निसर्गवादाला सुद्धा वर्तुळांकित करणारा आहे. कधी कधी ह्या वर्तुळाचे परीख सुद्धा छेदणारा आहे. म्हणजे हे विश्वाची माझे घर, ज्ञानेश्वरांचे जे विधान आहे हे या मानवतावादी केंद्राला
सोडून परिघावर जाऊन हे विश्वचे माझे घर. माणूस म्हणजे फक्त केवळ महाराष्ट्रात पैठणमध्ये किंवा आळंदीत आहे का, तर नाहीये. तर तो माणूस ज्ञानेश्वराला अपेक्षित असणारा माणूस हा जगभर पसरलेला आहे. होमोसेपियन्स, सेपियन्स, निअँडरथल अशा सगळ्या मानवांच्या ज्या प्रजाती जगभर पसरलेल्या त्या सगळ्या प्रजाती एकाचाच अंश आहे. एकेश्वरवाद ज्या पद्धतीने भौतिक पर्यावरणामध्ये ज्ञानेश्वर मांडतात, तेव्हा ज्ञानेश्वर विश्व हेची माझे घर. त्यांना विचारलं जातं की हे ज्ञानेश्वरा तुमचं घर कोणतं आहे मग. असा जेव्हा अधिष्ठानाकडून प्रतिष्ठानाकडून त्यांना प्रश्न होतो, ही मुलं तर वनवासी आहेत, घरातून फेकून दिलेली आहेत, समाजातून दळीत झालेली आहेत किंवा समाजाच्या नीती संकल्पनेतून ते बाहेर पाडलेली आहेत, त्यांना वाळीत टाकलेला आहे. वाळीत हा शब्द खूप महत्वाचा मराठीत. तर त्यांना घर नाहीये, तर मग हे तुमचं घर नसताना तुम्ही अभ्यास कसा करणार, प्रतिष्ठानाकडून प्रश्न होतो. तेव्हा लहान आणि मोठ्या अनुभूतीचे ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्वची जर माझे घर असेल तर माझं कुठेतरी एक छोटं घर असायलाच पाहिजे. आणि माझं ते छोटं घर म्हणजे माणसाच्या मना मेंदूमध्ये असणाऱ्या भावभावनांच्या विषयीचं मानवतावादी केंद्रयुक्त रूप म्हणजे मी, माझं घर, हे विश्वची माझे घर. भौगोलिक आणि भौतिक पद्धतीने ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर सांगतात त्या पद्धतीने ते वैश्विक असं स्वरूप आहे. म्हणजे काय तर मराठी साहित्यात आलेला मानवतावादी विचार हा निसर्गवादी आणि भौतिकवादी पण आहे. आणि त्या अनुषंगाने आलेले मिथक हे भौतिक आणि मानवतावादी सुद्धा आहे. निसर्गाशी एकात्मतेने वागणे असा आशय सुद्धा हे मिथक पेरतात. माणसाने वागताना निसर्गाला सांभाळून कशा पद्धतीने वागलं पाहिजे जेणेकरून मानवतावाद टिकेल आणि पर्यावरण पण टिकेल, असं स्वरूप सुद्धा ह्या मिथकांची संरचना सांगते. मिथकांच्या या अशा संरचनेमध्ये पवित्रता आलेली आहे, सोबत अपवित्रता पण आहे. निष्कर्ष अजून पुढचा एक दुसरा की निसर्गाच्या या पर्यावरणीय मिथकांमध्ये दैवी, अदैवी, पाप, अपाप, मोक्ष, परमोक्ष अशा स्वरूपाच्या संकल्पना सुद्धा आलेल्या आहेत. आणि निसर्गाच्या या पर्यावरणीय मिथकांमध्ये, मराठी साहित्यातील या पर्यावरणीय मिथकांमध्ये शोषण, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, पर्यावरणीय असंतुलन, त्याचं स्वरूप, पर्यावरणीय परिणाम याचं संप्रेषण आणि याविषयीच्या असणाऱ्या चिकित्सांचा भाग सुद्धा या मिथकांमध्ये आलेला आहे. जी सांस्कृतिक मूल्य आहे ती पर्यावरणाला धरून कशी असली पाहिजेत याचा अभ्यास सुद्धा या मिथकांमध्ये झालेला आहे. सांस्कृतिक मूल्य जपताना शोषणाला कसं निर्माण करता येईल अशा पद्धतीने सुद्धा या मिथकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची शोषणाची भूमिका मांडलेली आहे. म्हणजे बघा, कावळ्यांना नैवेद्य देणे आणि मग ते नैवेद्य एक्स्ट्रा नैवेद्य देऊन काही समूहाला जगवणे, त्या काळाची ही दृष्टी होती. म्हणून कावळ्यांना निवेद घालताना ब्राह्मणांसुद्धा साठी सुद्धा एक वेगळा तुपाचा, साजूक तुपाचा गुळाचा नैवेद्य करणं महत्वाचं. कारण की ब्राह्मण हा सकाळपासून तिथे सगळ्या विधी करण्यासाठी आलेला असतो आणि त्याच्या घरी दुःख नसल्यामुळे तो नैवेद्य खाऊ शकतो, परंतु ती लोक, जमा झाली लोक, तो नैवेद्य खाऊ शकत नाही. म्हणून तो नैवेद्य, त्याच्यानंतर त्या नैवेद्याच्या नंतर सुका मेवा, त्याच्यानंतर येणारा पदार्थ जो काही आहे तो आता तो पदार्थ पैशाच्या स्वरूपात म्हणून देऊ लागतात. तो नैवेद्य पैशाच्या स्वरूपात पण म्हणजे आपली राखण झाली पाहिजे, आपल्याला अन्नधान्य मिळालं पाहिजे किंवा आपण केलेल्या कर्माचं फळ मिळालं पाहिजे म्हणून सुद्धा मिथक कशा पद्धतीने काम करतात. कावळ्यांना घास घालणं हे मिथक आहे. हालाकी पाहता आपले आई वडील, आपले नातेवाईक हे काही कावळे नसतात, हे प्राणी असतात याच्यामध्ये. परंतु असं करत असताना जैविक संसाधनांमधील एक घटक सांभाळणं म्हणून सुद्धा कावळ्यांना निवेद घालणं
असा एक दुसऱ्या स्वरूपाचा विचार मिथकांमधून पाहायला मिळतो. म्हणजे मिथकं ही शोषण अनुरूप सुद्धा असत आणि शोषणाला तोडणारी सुद्धा. म्हणजे उत्तम कांबळे सरांचं कावळे आणि माणसे हे पुस्तक जर वाचलं तुम्ही तर त्यामधून मिथक कशा पद्धतीने काम करतात, मिथकांची संस्था कशी असते, मिथकांना संस्थात्मक पद्धतीने कसं सांभाळलं जातं याचं एक स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. शंकर पाटलांच्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच पद्धतीने ग्रामीण साहित्याचं स्वरूप आणि मिथकं आपल्याला पाहायला मिळतात. आनंद यादवांच्या साहित्यामध्ये मिथकं आलेली आहेत. अशा बऱ्याच साहित्यिकाच्या म्हणजे शांता शेळके, वि स खांडेकर, यती फडके अशा सगळ्या लेखकांच्या साहित्यामध्ये मिथकांचं स्वरूप आलेलं आहे. आणि या साहित्याच्या स्वरूपामधलं मिथक पर्यावरणीय आधारावर बसलेलं आहे. ओके. मिथकांच्या दृष्टिकोनातून त्याची चिकित्सा करणं काळाची गरज आहे. पर्यावरणीय मिथक ज्या पद्धतीने आलेले आहेत ते पर्यावरणाला संतुलन करणारे आहेत का असंतुलन करणारे आहेत याचीही चिकित्सा होणं गरजेचं आहे. कारण की पर्यावरण बदलते आहे, त्याचे परिणाम मानवी जीवनावर पडत आहेत, मानवी जीवन ते परिणाम भोगत आहे, सोसत आहे. पर्यावरणाला संतुलन राखताना मिथकांची निर्मिती कशी व्हावी, पोषक कसे तत्व त्यामध्ये निर्माण करावे, अजून येणाऱ्या मराठी साहित्यातील डिजिटल स्वरूपामध्ये मिथकांची निर्मिती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याचाही अभ्यास या चर्चेमध्ये काढता येतो. आणि मिथक हे ज्ञान प्रवाहातील ज्ञानाचा भाग ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे तो अज्ञानाचा भागही असतात. मराठी साहित्यातील मिथक आणि एक चिकित्सा आजची चर्चा होती. धन्यवाद.